नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अंजनी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं वन डे रिव्हिजन मध्ये नियुक्त्या 2023-24 ऑक्टोबर 2023 ते ऑक्टोबर 2024 13 महिन्याच्या आपल्याला नियुक्त्या पाहायच्यात, ऑनलाईन मध्ये किंवा फास्ट मध्ये बघायच्यात। ऑलरेडी वर्षभर तुम्ही यांचा अभ्यास केलेला असेल, आता फास्ट मध्ये आपल्याला पाहायचंय। सुरुवात करूया। त्यातली पहिली नियुक्ती इंद्रमणी पांडे। इंद्रमणी पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑक्टोबर महिन्यामध्ये। बिमस्टेकच्या संघटनेच्या सरचिटणीसपदी यांची नियुक्ती करण्यात आली। ठीक आहे, आणि सरचिटणीस पदासाठी पहिल्यांदाच भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली। हे इतिहासामध्ये पहिल्यांदा आहे। इथं जर पहिला शब्द आला ना, तिथं आयोग येत असतो नेहमी, त्यामुळे इथं 2 स्टार करून ठेवायचे तुम्हाला। एक तर आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे, जरी ती बिमस्टेक असली आशिया संबंधित, तरी पण ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची संस्था आहे। त्याच्यामध्ये भारतीय व्यक्तीची नियुक्ती झाली। नियुक्ती तुम्हाला 100% लक्षात ठेवावंच लागते। आयोगाला त्या नियुक्त्या आवडतात। आणि विशेष म्हणजे आयोग तुम्हाला फसवण्यासाठी बिमस्टेकचे अध्यक्ष म्हणून देईल बरं। हे सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली, हे लक्षात ठेवा। रामास्वामी नारायण यांची जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्याला GIC म्हणतात, RE, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। हे तुम्ही इकॉनॉमिक्स मध्ये याचा अभ्यास केलेला असेल, जनरल इन्शुरन्सचा। हे LIC वगैरे असतात ना, त्यात इन्शुरन्स मध्ये टाईप असतात, त्यातला हे वेगळा टाईप आहे। ठीक आहे, जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन, त्याचे अध्यक्ष रामास्वामी नारायणन हे झालेले आहेत। संजय कुलश्रेष्ठ, तर ह्यांची हडको, आपण जे सिडको हडको म्हणतो ना, त्या हडकोच्या अध्यक्षपदी आणि व्यवस्थापकीय संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली। संजय कुलश्रेष्ठ नुसतं हडकोचे अध्यक्ष झालेत, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस झालं। ओके, मग ते कधी काय हे बेसिक माहिती हडको विषयीची। तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असाल, तुम्हाला हडको सिडको माहिती आहे। डॉक्टर मिनेश शहा यांची आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन मंडळावर निवड करण्यात आली, एक सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे। डॉक्टर मिनेश शहा हे गुजरातचे आहेत आणि हे ऑलरेडी जे भारताचं राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळ आहे ना, त्याचे ते अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते। आता आयोग तुम्हाला फसवण्यासाठी काय देईल माहिती का, यांची नियुक्ती आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली, असा आयोग तुम्हाला उलट विचारू शकतोय। पण एवढं लक्षात ठेवा, त्यांच्या मंडळावर फक्त निवड करण्यात आली, एक सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली। पण ते अध्यक्ष कोणते होते, तर राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत, डॉक्टर मिनेश शहा। पाशा पटेल राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी यांची निवड झाली आणि पुनर्नियुक्ती आहे। ठीक आहे, ऑलरेडी 2017ला ज्यावेळेस हा आयोग निर्माण करण्यात आला, त्यावेळेस त्याचे पहिले अध्यक्ष म्हणून हेच होते। आता त्यांची परत एकदा नियुक्ती करण्यात आली 5 वर्षासाठी पाशा पटेल यांची। ठीक आहे, हे एक शेतकरी नेते आहेत, नंतर आता राजकारणी आहेत। अरिंदम बागची, अरविंद नाहीये, अरिंदम बागची। अरिंदम बागची व्यवस्थित वाचा, कारण आयोग फसवण्यासाठी अरविंद देईल तुम्हाला, ते चुकीचं आहे। तर ह्यांची संयुक्त राष्ट्रात स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली। UN, संयुक्त राष्ट्र तुम्हाला माहिती UN, त्याच्यामध्ये एक भारताचा स्थायी प्रतिनिधी, म्हणजे हे म्हणजे भारत। UN मध्ये जर भारत असेल तर हाच। ठीक आहे, हे अरविंद बागची म्हणजे भारत UN मध्ये। ठीक आहे, ते इंद्रमणी पांडे यांच्या नंतर उत्तराधिकारी होतील, म्हणजे इंद्रमणी पांडे यांची आता नियुक्ती पाहिली आपण बिमस्टेकच्या सरचिटणीसपदी। आता त्यांच्या ठिकाणी अरिंदम बागची यांची नियुक्ती करण्यात आली। साधना S नायर भारतीय हवाई दलाच्या वैद्यकीय शाखेतील एअर मार्शल पदावर पदोन्नती झालेल्या दुसऱ्या महिला अधिकारी बनल्यात। कुठं माहितीये का, एक हवाई दल, भारतीय हवाई दल आहे, त्याची एक वैद्यकीय शाखा आहे, त्याच्यामध्ये एअर मार्शल पदावर पदोन्नती झालेल्या दुसऱ्या महिला अधिकारी ठरल्यात। नाव लक्षात ठेवणे, साधना नायर। दुसऱ्या महिला जरी असल्या तरी पण हे दोन्ही शब्दाला तुम्हाला 2 स्टार करून इथे ठेवायचे आहेत। हे 2 स्टार महत्वाचे आहेत, जे की तुमच्या खांद्यावर 2 मदत करणार आहेत। ठीक आहे, आता पहिल्या कोण होत्या, आयोग तुम्हाला ही न्यूज स्वतःहून देईल एखाद्या वेळेस पुढचे, म्हणजे आयोगाला जर ऍडव्हान्स मध्ये विचारायचं असेल तर आयोग स्वतःहून देईल आणि सांगेल की मग पहिल्या कोण होत्या, विचार सांगा। ठीक आहे, तर पहिल्या आहेत एअर मार्शल पद्मा बंडोपाध्याय। तुम्ही इथं फोटोमध्ये त्यांचा फोटो पाहू शकता, ह्या पहिल्या आहेत आणि ह्या आता दुसऱ्या आहेत। आणि विशेष म्हणजे हे पहिले एअर मार्शल पती पत्नी ठरलेत। हे ज्या साधना नायर आहेत ना, यांचे पती नायर, तर हे दोघं जण पती पत्नी एकाच पदावर कार्यरत आहेत, दोघं पण। आणि असं करणं इतिहासामध्ये यांची नोंद पहिल्या वेळेस घेण्यात आलेली, या पहिल्या, या दुसऱ्या आणि पती पत्नी म्हणून हे पहिले। आलोक शर्मा, तर यांची विशेष संरक्षण गट म्हणजे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असतो एक, त्याच्या संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली। ह्याचं काम काय असतं, ह्या जे तुम्हाला इथं फोटोमध्ये गाडी दिसत असेल पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीची, त्याच्या आजूबाजूला 4 दिसतील बॉडीगार्ड तुम्हाला, ती SPGचे कमांडो असतात। त्यांचं कामच एवढे की VIP लोकांचं सुरक्षा करणे। मनोरंजन मिश्रा यांची रिझर्व्ह इंडियाचे नवीन कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। म्हणजे आता तुम्ही RBI जर व्यवस्थित वाचली असेल इकॉनॉमिक्स मध्ये, तर तुम्हाला हे माहित असतं हे पद कोणतं आहे। तुम्हाला फक्त RBI म्हणलं की फक्त गव्हर्नर आठवतात किंवा डेप्युटी गव्हर्नर आठवतात, तसं नाहीये। RBI मध्ये अजून मोठी एक बॉडी असते, एक बोर्ड असतं, त्याच्यामध्ये एक नवीन कार्यकारी संचालक म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली। ठीक आहे, हे इकॉनॉमिक्स मध्ये तुम्हाला लिहून ठेवायचं आहे। अजून एक नियुक्त्या तुमच्या GSच्या बुक मध्ये तुम्ही लिहून ठेवत चला। जर इकॉनॉमिकल नियुक्ती असेल त्या टॉपिक मध्ये ती नियुक्ती तुम्ही लिहून ठेवणं अपेक्षित आहे, कारण तिथं तुम्हाला कंबाईनला आणि ग्रुप C ला सगळ्याच एक्झाम मध्ये
त्या विषयाचा पण तुम्हाला मार्क येतो आणि करंटचा पण तुमचा मार्क हातचा जात नाही. त्याच्यामुळे जर आत्तापासून जर ही काळजी घेतली तर आउट ऑफ मार्क मिळतात. ठीक आहे, करंट तर आपला आउट ऑफ आहे, पण जीएस पण आपल्या हातातून गेलं नाही पाहिजे. हितेश कुमार मकवाना यांची भारताचे सर्वेयर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली. म्हणजे भारताचं जे सर्वेक्षण करतात, मॅप वगैरे बनवणं, कुठं टेकडी, ते म्हणतात इथं टेकडी तर आहे. ठीक आहे, ते ऑफिस आणि त्याचे मुख्य अधिकारी म्हणून म्हणजे भारताचे सर्वेयर जनरल म्हणून हितेश कुमार मकवाना यांची नियुक्ती करण्यात आली. जर ते म्हणले हिमालयाला हिमालय नाही म्हणायचं तर मग तसंच म्हणावं लागेल. ठीक आहे, हे त्यांच्या हातात असतं सगळं, तसं म्हणणार नाही ते, पण एक पॉवर सांगितली त्यांची की कोणती पॉवर लेवलची पॉवर आहे त्यांची. तर सुशील कुमार ऑलरेडी होते, त्यांच्या ठिकाणी याची नियुक्ती करण्यात आली. आणि पहिले सर्वेयर जनरल आहेत कॉलिन मॅकेन्झी. नरेंद्र मोदी आता पंतप्रधानपदी ऑलरेडी आहेत. आता अजून कुठे नियुक्ती झाली तर श्री सोमनाथ ट्रस्टच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 5 वर्षाच्या कालावधीसाठी निवड करण्यात आली. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये फक्त 1 वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपद होतं, पण 74 वर्षाच्या मागच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालंय की 5 वर्षासाठी एक अध्यक्ष नियुक्त करण्यात आलाय. ठीक आहे, आता ते नियुक्ती कोणाची आहे? भारताच्या पंतप्रधानांची. ठीक आहे, हे बेसिक पॉईंट लक्षात ठेवायचे. आयोग इथं का प्रश्न विचारल ना तिथं स्टार करून ठेवायचा, बाकी काही नाही. मी जिथं सांगतोय हायलाईट करा, किंवा जिथं लाल हिरवं निळं केलंय आणि जिथं मी गोल केलंय तोच पॉईंट तुम्हाला नोट्समध्ये हायलाईट करायचा आहे आणि तोच पॉईंट तुम्हाला एक्झामच्या आधी वाचायचा आहे. ठीक आहे, कारण आतापर्यंतचा इतिहास आहे जेवढे आपले आउट ऑफ आलेत राज्यसेवेला, समाज कल्याणला, ग्रुप बी मेन्सला, सीला, नंतर बिहार लोकसेवा आयोगामध्ये, उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगामध्ये, UPSC मध्ये, ते सगळे हेच आलेत. जेवढे मी काळी निळी पांढरे केलेत ना तेवढंच आयोगाने विचारलेलं आहे. ठीक आहे, आपण फक्त एवढा डाटा घेतलाय जेवढा आयोगाला पाहिजे. ठीक आहे, बाकीचा बराच डाटा आहे, आपण तो घेतला नाही. क्रिस्टोफर लक्सन यांची न्यूझीलंडचे 42वे पंतप्रधान म्हणून निवड झालेली. आंतरराष्ट्रीय नियुक्त्या पण महत्त्वाच्या असतात कधी कधी. मागचे जर पेपर काढले असेल तुम्ही तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक 4 इकडच्या साईडला नावं दिलेली आहेत नियुक्त झालेले, आणि इकडे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त झाली त्या देशाचं नाव दिलेलं आहे. अशा जोड्या लावा म्हणून ऑलरेडी प्रश्न आलेले आहेत. त्याच्यामुळं हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे जरी सरळ सेवेला जास्त विचारत असले आपल्याला पण विचारतात, 1 मार्क येतो. जेवियर मिलेई तर हे अतिउजव्या विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. आता डावा उजवा समजून सांगत नाही तुम्हाला कोणाला म्हणतात काय म्हणतात. तर जेवियर मिलेई यांचं अर्जेंटिनाचे अध्यक्षपद म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर अध्यक्षपदी जेवियर मिलेई आहेत आणि व्हिक्टोरिया विलारुएल यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपले राष्ट्रपती उपराष्ट्रपती कसे असतात सेम तसं अर्जेंटिनामध्ये आहे. आणि अर्जेंटिना तुम्हाला माहित असेल लिओनेल मेसीचा देश, आणि ह्यावेळेस तो म्हणला होता की आम्ही ह्याच्यामध्ये येऊ, आपल्या ब्रिक्समध्ये येऊ, पण तो नाही आला. ठीक आहे, असू द्या. जेवियर मिलेई हे पण नाव लक्षात ठेवा तुम्ही. दिशा नाईक, गोव्याची दिशा नाईक ही वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी कॅश फायर टेंडर चालवणारी देशातील पहिली महिला फायर फायटर बनली. ओके, हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे, तुम्हाला इथं 2 स्टार करून ठेवायचे. ठीक आहे, कॅश फायर टेंडर म्हणजे काय की जे आग विझवण्यासाठी एक अत्याधुनिक जे अग्निशमन यंत्र आहे किंवा ही वाहन आहे ते चालवणारी पहिली महिला बनली. ठीक आहे, हे नाव वेगळे, कॅश फायर टेंडर म्हणजे आपल्याला काहीतरी वेगळं भारी वाटतं. ठीक आहे, फक्त हे लक्षात ठेवा, अग्निशमनचं एक नवीन मशीन आहे ते चालवणारी पहिली भारतीय महिला. कर्नल सुनीता BS तर या ऑल्ड फोर्स ट्रान्सफ्युजन सेंटर दिल्ली येथे कमांडिंग ऑफिसरची भूमिका स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. कुठं जरी पहिल्या आणि महिला शब्द आला तिथं तुम्हाला जाऊन 2 स्टार करून येणं. ठीक, कंपल्सरी हे कमांडिंग ऑफिसरची भूमिका, काहीच नाही ते ऑफिस काय करतंय काय नाही काही दिलं नाही तुम्हाला, फक्त ऑफिसचं नाव आणि ते पदाचं नाव आणि त्यांची नियुक्ती झाली ती कुठं. ठीक आहे, एवढं जरी नाव, त्यांचं एक नाव, 3 नावं लक्षात ठेवायचे तुम्हाला, जास्त डोकं लावायचं नाही. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. मनीषा पादी तर ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय सशस्त्र दलात भारताची पहिली महिला सहाय्यक डी कॅम्प, आतापर्यंत हे पद नव्हतं, आता ते निर्माण करण्यात आलंय, सहाय्यक डी कॅम्प. ठीक आहे, त्याला म्हणतात ADC एड डी कॅम्प म्हणतात, त्याला नियुक्ती करण्यात आली. तर त्यांची नियुक्ती करण्यात आली मिझोरामचे राज्यपाल डॉक्टर हरिबाबू कंभामपती यांच्या सहाय्यक डी कॅम्प म्हणून नियुक्त करण्यात आली. त्याचा अर्थ काय होता, हे पद कुठे होतं पहिलं, रणांगणातील मदतनीस, हे पहिलं जेव्हा युद्ध खेळायचे ना जुन्या काळामध्ये तेव्हा हे पद होतं, आता ते परत एकदा सुरू करण्यात आले. राज्यपालाचे सहाय्यक डी कॅम्प म्हणून मनीषा पादी यांची नियुक्ती करण्यात आली आणि भारताच्या त्या पहिल्या महिला ठरल्यात. आणि सशस्त्र दल पण लक्षात ठेवा बरं, इथं भूदल, नौदल, हवाई दल काही पण देईल आयोग आणि तुमचा मार्क घेऊन जाईल आयोग. ठीक आहे, फक्त काळजी घ्या, आयोगाला तुमचा मार्क घेऊ देऊ नका, तुम्ही तुमचा मार्क फिक्स करत चला. फक्त बारीक बारीक गोष्टीकडे लक्ष ठेवा, मोठ्या गोष्टी अख्ख्या जगाला पाठेत, फक्त आयोग बारीक लहान गोष्टीकडे लक्ष ठेवतं. ठीक आहे. अनुषा शहा तर यांची इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर्सच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठीक आहे, आणि त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्यात, पहिल्या भारतीय महिला, बस बाकी काही नाही करायचं तुम्हाला, जिथं 2 स्टार करायचे लक्षात ठेवायचे. तर ही काय आहे, ही इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर ही ब्रिटिश संस्था आहे, एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची
एक इंजिनियरसाठी धर्मदाय संस्था ही. ठीक आहे. त्याच्यावर भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली. लय डोक्याला ताण घ्यायचं नाही. जे आहे जसं आहे तसं व्यवस्थित डोक्यात ठेवायचं. ऑनलाईनमध्ये नियुक्ती लक्षात ठेवायची. जर नियुक्ती आंतरराष्ट्रीय स्तरावरची असेल आणि एखाद्या भारतीय व्यक्तीला तिथं नियुक्त करण्यात आलंय ते एक लक्षात ठेवायचंय. दुसरं, एखादं भारतीय व्यक्तिमत्व आहे आणि म्हणजे एखादी भारतीय संस्था आहे त्याच्यावर जर परदेशी व्यक्तीला नियुक्त करण्यात आलं ती एक नियुक्ती महत्वाची असते. जसं आपण पुरस्काराचं पाहिलं होतं तसंच सेम असंच आहे. ठीक आहे. कांचन देवी भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषदेच्या महासंचालक म्हणून पुनर्नियुक्ती नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. कुठं? भारतीय वनीकरण संशोधन शिक्षण परिषद, त्याला ICFRE म्हणतात. आणि या पदी नियुक्त होणाऱ्या कांचन या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. पहिल्या, आणि त्यात महिला आहेत. 2 स्टार तुमचे कंपल्सरी आले पाहिजे. कांचन देवी. तुम्ही आता एक मडगाव एक्सप्रेस नावाचा चित्रपट आलता, ते कांचन कोंबडी नाव त्या मला वाटतं त्याच्या बायकोचं होतं ते. ठीक आहे. कांचन कोंबडी. ठीक आहे. तर इथं कांचन देवी बरं लक्षात ठेवा. तुम्ही इकडे तिकडे करू नका, व्यवस्थित लक्षात ठेवा. नीना सिंग केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF म्हणतात त्याला पहिल्या महिला महासंचालक म्हणून केंद्र सरकारने नीना सिंग यांची नियुक्ती केली आहे. पहिल्या महिला महासंचालक. बस विषय संपला. ओके. आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल काय करतं? तर जे आपलं महत्वाचे उद्योग आहेत, भारताचे असू द्या किंवा गव्हर्नमेंटचे असू द्या किंवा खासगी असू द्या, त्यांचं संरक्षण करण्याचं काम ह्यांचं असतं. CISFचं असतं. ओके. त्याच्या नियुक्ती करण्यात आली नीना सिंग यांची. लक्षात ठेवणे. लेफ्टनंट कमांडर प्रेरणा देवस्थळी तर यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. तर ती युद्धनौका आहे INS त्रिकट. हिच्या त्या कॅप्टन आहेत. ठीक आहे. तुम्हाला इथं युद्धनौकेचं नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी 2 स्टार करून ठेवा. आणि युद्धनौकेचं नाव पण लक्षात ठेवा. डॉक्टर नितीन करीर राज्याच्या मुख्य सचिवपदी डॉक्टर नितीन करीर यांची नियुक्ती करण्यात आली. इथं नितीन करीर हे जो मला फोटोमध्ये दिसतील मावळते मुख्य सचिव मनोज सोनिक यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. हे मनोज सोनिक आहेत. आणि अजून एक यांच्यासोबत इतिहास पुढे घडणार आहे. मी तुम्हाला ते व्यवस्थित समजून सांगतो की हे पती यांच्या पत्नी आहेत ना, ह्या सध्या महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्त आहेत, सुजाता सोनिक. तर पतीने यांच्याकडे कार्यभार दिला, यांनी यांच्या पत्नीकडे परत एकदा कार्यभार दिलाय. ठीक आहे. ते आपल्याला पुढे पाहायचं, मी सांगाल तुम्हाला. प्रमोद अग्रवाल कोल इंडियाचे माजी प्रमुख प्रमोद अग्रवाल यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. महत्वाची नियुक्ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. ओके. सुरेश रैना तर ह्यांची नियुक्ती करण्यात आली. काश्मीर केंद्रशासित प्रदेशासाठी युवा मतदार जागृती दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. टेन्शन घेऊ नका, जेवढे दूत आहेत, ब्रँड अँबॅसेडर आहेत, दूत आहेत, सगळे आपल्याला पुढे पाहायचे. फक्त सुरेश रैना यांच्याविषयी लक्षात ठेवा. तर सौरभ गांगुली बंगालचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलाय. महाराष्ट्राचा पण एक असतो, ते काही दिवसासाठीच असतात फक्त. तर सौरभ गांगुली बंगालचा ब्रँड अँबॅसेडर, त्याला म्हणतात पश्चिम बंगालचा सदिच्छा दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. नियुक्ती लक्षात ठेवा, ऑनलाईन मध्ये ठेवली तरी चालतंय. समीर शहा जे आपलं BBC आहे, एक सध्या वादग्रस्त डॉक्युमेंटरी प्रकाशित झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी, गुजरात दंगलीविषयी, ते चॅनल होतं BBC. तर त्याच्या अध्यक्षपदी आपल्या मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरचे ज्यांचा जन्म छत्रपती संभाजीनगर झालाय असे कोण? समीर शहा यांची त्या BCCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्याला म्हणतात ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. याचे अध्यक्ष डायरेक्ट एक मराठी माणूस बनलाय. ठीक आहे. भारतीय आहेच आहे, मराठवाड्यातला आपला मराठी माणूस बनलाय. ठीक आहे. विटा दानी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशनच्या फाउंडेशनच्या प्रशासकीय मंडळाच्या सदस्य म्हणून समाविष्ट होणाऱ्या क्रीडा उद्योजक आहेत त्या. ठीक आहे. आणि पहिल्या भारतीय महिला ठरल्यात. ठीक आहे. पहिल्या भारतीय ठरल्यात. क्रीडा उद्योजक आहेत म्हणजे त्या सरकारी नाही आहेत, खास क्रीडापटू पण नाही आहेत, पण त्या उद्योजक आहेत. म्हणजे क्रीडा सामान वगैरे बनवतात ना, त्याच्या कंपनीचे त्या मालक आहेत. विटा दानी हे नाव लक्षात ठेवा. डोनाल्ड टस्क, डोनाल्ड ट्रम्प, डोनाल्ड टस्क. डोनाल्ड टस्क कुठे आलेत? तर हे पोलंडच्या पंतप्रधानपदी शपथ घेतली त्यांनी. ठीक आहे. पोलंड कुठे? रशिया आणि काय म्हणतात युरोपच्या बाउंड्रीवर. हे युरोपमध्येच येतं ते पोलंड. आणि त्यांनी मला वाटतं सदस्याचा नाटोचा घेतलंय वाटतं सदस्यत्व, ते आपल्याला पुढे पाहायचंय. अब्देल फतेह अल सिसी हे इजिप्तचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती यांची करण्यात आलेली. ठीक आहे. इजिप्त तुम्हाला सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा वाद माहिती आहे तुम्हाला. तिथे एक गाझा पट्टी आहे, नाही सॉरी गाझा झालं, हा गाझा पट्टीवर राफेल नावाची एक बॉर्डर आहे, ती इजिप्तची आहे. ठीक आहे. ती सध्या चर्चेत आहे. म्हणून अब्देल फतेह अल सिसी हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अब्देल अल सिसी हे 2023च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ठीक आहे. इथं फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. रश्मी शुक्ला महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली. या पदावरील त्या पहिल्या महिला ठरल्यात. सगळ्यात महत्वाचा पॉइंट,
पहिल्या महिला अधिकारी, राज्याच्या पोलीस महासंचालक. ओके, रश्मी शुक्ला. आणि जे रजनी शेठ आहेत ना, यांची एमपीसीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. ठीक आहे, हे 2 नियुक्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. दलजीत सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा बलाचे म्हणजे एसएसबीचे महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आणि त्यांची नियुक्ती रश्मी शुक्ला यांच्या ठिकाणी करण्यात आली. रश्मी शुक्ला आपल्याकडे आल्या, मग त्यांच्या ठिकाणी दलजीत सिंग चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महत्वाची नाहीये, रश्मी शुक्ला यांची नियुक्ती महत्वाची आहे. विवेक श्रीवास्तव तर यांची नियुक्ती करण्यात आली अग्निशमन सेवा, नागरी संरक्षण आणि होमगार्डचे महासंचालक. म्हणजे जेवढं तुम्हाला अग्निशमन सेवा दिसते पूर्ण भारताची, त्याचे मुख्य अधिकारी किंवा मुख्य अध्यक्ष म्हणून हे काम करतील. ठीक आहे, विवेक श्रीवास्तव हे नाव लक्षात ठेवा. अनिल कुमार लाहोटी तर यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. त्याला म्हणतात ट्राय. तुम्हाला ट्रायचे मेसेज येत असतात की बाबा चुकीचं SMS आला तर त्या फ्रॉडला बळी पडू नका वगैरे वगैरे. ठीक आहे, तर त्याला म्हणतात टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया. ट्रायचे अध्यक्ष कोण झालेत? अनिल कुमार लाहोटी. आणि हे रेल्वे बोर्डाचे माजी प्रमुख राहिलेले आहेत. ही रेल्वे बोर्डाची प्रमुख ज्यावेळेस झाली ते 2023 मध्ये, त्यावेळेस आपण ती नियुक्ती पाहिलेली आहे. आणि ह्याच नियुक्त्या परत परत इकडे तिकडे होत असतात. तुम्ही एका वर्षाचं करंट व्यवस्थित केलं ना, दुसऱ्या वर्षाचं करंट तुम्हाला एकदम स्मूथ जातं. म्हणजे ऑलरेडी त्याच नियुक्त्या असतात, अर्ध करंट तर तेच असतं, सेम असतं. कारण करंटचं जर एकदा बेसिक स्ट्रक्चर कळलं ना, करंट अफेअर्स सगळ्यात सोपा विषय आणि लवकर मार्क देणारा विषय. ठीक आहे, बाकीच्याला नाहीत भेटत, ज्यांनी केलं ना त्याला परफेक्ट मार्क भेटतात आणि रिझल्ट लवकर येतो. करंट अफेअर एक असा विषय की त्याला सोन्याचा अंड देणारी कोंबडी म्हणतात करंट अफेअरला एमपीसी मध्ये. का? ज्याला माहिती आहे ना करंट अफेअर सोपं आणि व्यवस्थित केलं तर मार्क येतात, त्याचा रिझल्ट 100% येतो. बाकीच्या विषयामध्ये कसं असतं, तुम्ही किती काही करा, सगळे एका लेवलला असतात. पण करंटमध्ये असं आहे की जर व्यवस्थित अभ्यास केला आउट ऑफ मार्क येतात. ठीक आहे, बाकीच्या पेक्षा तुम्ही 4-2 मार्कांनी पुढे राहता. भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला सुभेदार प्रीती रजक, नाव लक्षात ठेवा, प्रीती रजक. तर ह्या ट्रॅप नेमबाज आहेत त्या हवालदार आहेत सध्या, त्यांची सुभेदार पदावर नियुक्ती करण्यात आली किंवा पदोन्नती झाली. ठीक आहे, पहिल्या महिला सुभेदार. पहिल्या महिला शब्द आला तुम्हाला तिथं 2 स्टार करून ठेवायचे. विकासशील यांची आशियाई विकास बँकेच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. भारतीय व्यक्ती आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा आशिया जरी म्हणलं तरी आंतरराष्ट्रीय स्तरावरच आहे कार्यकारी संचालक. ठीक आहे, संचालक नाही, कार्यकारी संचालक. नादिया कॅल्विनो या स्पेनच्या आहेत. तर युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 8व्या अध्यक्ष म्हणून ह्या नियुक्त करण्यात आल्यात. तर ह्या पदी नियुक्त झालेल्या नादिया या पहिल्या महिला आहेत. ठीक आहे, कुठं का असं पहिल्या महिला हा शब्द आहे ना, तर आपल्याला एक 1 लाईन मध्ये पाठ करून ठेवायचंय. आपल्या नाही येत म्हणून आपण पाठ नाही करायचो, आयोग हाच विचारायचा. त्यामुळे व्यवस्थित पाठ करून जा. गॅब्रिएल अटल हे फ्रान्सचे नवीन पंतप्रधान बनलेत. अध्यक्ष ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत, काय म्हणतात त्या अध्यक्षाचं नाव कुठे गेलं ते? ठीक आहे, इमॅन्युएल मॅक्रॉन हे अध्यक्ष आहेत फ्रान्सचे. तर हे आता पंतप्रधान बनलेत आणि ह्यांच्याविषयी 34 वर्ष वय आहे यांचं. हे आतापर्यंतचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेत आणि पहिलेच समलिंगी व्यक्ती ठरलेत. पंतप्रधानपदी नियुक्त होणारे पहिले समलिंगी व्यक्ती, हे महत्वाचं आहे. त्याच्यामुळे 2 स्टार इथं पण करून ठेवा. ठीक आहे, आणि ज्या ह्या वर्षीच्या ऑलिम्पिक आयोजित करण्यात आल्या त्या दोन्ही पॅरिस फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आल्या. दोन्ही म्हणजे एक साधी असते आणि एक पॅरालिम्पिक असते. तैवानच्या अध्यक्षपदी विल्यम लाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे विल्यम लाई तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. तैवान चीनच्या बाजूला एक छोटंसं बेटावर. सेंथिल पांडियन सी यांची जिनेवा येथील जागतिक व्यापार संघटनेमध्ये WTO मध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. मला वाटतं 2023च्या शेवटी एक 15-16 अधिकाऱ्याची महत्वाच्या पदी नियुक्ती किंवा बदल्या करण्यात आल्या, त्यातली ही एक बदली आहे. ठीक आहे, सेंथिल पांडियन सी. हे तुम्हाला कुठं लिहायचंय? इकॉनॉमिकचं बुक काढा, त्यात WTO काढा, त्याच्यामध्ये ही नियुक्ती लिहून ठेवा. यस चोकलिंगम तर यांची महाराष्ट्राच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी नेमणूक करण्यात आली. ऑलरेडी श्रीकांत देशपांडे होते, त्यांच्या जागी आता यांची नियुक्ती करण्यात आली. कधी? फेब्रुवारी 2024 मध्ये. ही नियुक्ती महत्वाची आहे कारण महाराष्ट्राच्या विधानसभा ह्या 2024 मध्ये पार पडल्यात. गीता बात्रा जागतिक बँकेच्या ग्लोबल इन्व्हायरमेंटल फॅसिलिटीच्या स्वतंत्र मूल्यांकन कार्यालयाच्या संचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. संचालक पद ठीक आहे, गीता बात्रा पण ठीक आहेत, पण तिथं नियुक्ती ज्यांची करण्यात आली का ती संस्था फार मोठी आहे. ठीक आहे, स्वतंत्र मूल्यांकन कार्यालय कशाचं? जागतिक बँकेच्या ग्लोबल इन्व्हायरमेंटल फॅसिलिटीचं. त्याचे अध्यक्ष वेगळे, त्याचे एक कार्यालय स्वतंत्र, त्याचे त्या संचालक असतील. ठीक आहे, तर ह्या विकसनशील देशातील पहिल्या महिला ठरल्यात या पदावर नियुक्त होणाऱ्या. आतापर्यंत विकसित देशातल्याच महिला होत्या. काही का असं पहिल्या महिला आहेत ना, 2 स्टार करून ठेवायचे. ओके, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. नरेंद्र कुमार यादव
तर हे अधिकारी IRS अधिकारी ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसेस फिट इंडिया मुवमेंटसाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमणूक होणारे पहिले नागरी कर्मचारी ठरलेत. मला एक सांगा, आतापर्यंत ब्रँड अँबॅसेडर आपण पाहिले कुणीच सरकारी अधिकारी नव्हतं आतापर्यंत, पण आता हे पहिले की जे सरकारी अधिकारी पण त्यांची नियुक्ती इथं करण्यात आली. ठीक आहे, हे काहीतरी हटके न्यूज आहे त्यामुळे लक्षात ठेवा. पुढची नियुक्ती नवाफ सलाम, तर यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली. ठीक आहे, हे 3 वर्षासाठी निवड असते आणि ते लेबनॉनचे आहेत. हे एक पॉईंट महत्वाचा आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालय तुम्हाला मागच्या जर राज्यसेवा पेपर काढले असेल तुम्ही दरवर्षी एखादा प्रश्न असायचा, पण त्यावेळेस भारतीय व्यक्तीची नेमणूक झाली अध्यक्षपदी, त्यामुळं ती आयोगाने विचारलेलं आहे. युगांडातील न्यायमूर्ती जुलिया सेबुनतिंदे यांची उपाध्यक्ष म्हणून 3 वर्षासाठी निवड करण्यात आली. हे दोन्ही नियुक्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं महत्वाचं कोर्ट आहे आणि या कोर्टाचा एक नवीन सदस्य झालाय आर्मेनिया, आपल्याला तो पुढे पाहायचा आहे. मरियम नवाज, तर पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री बनल्या त्या, पाकिस्तानमधला आहे पंजाब प्रांत. तर पाकिस्तानात एखाद्या प्रांताची मुख्यमंत्री होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ठीक आहे, महिला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्या महिला कुठं का असणार आहेत ना, शेजारी पाकिस्तानमध्ये का असणार पण आहेत. ठीक आहे, मरियम नवाज फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. आणि जर अरब कंट्रीमध्ये जर एखादी पॉझिटिव्ह न्यूज आली महिला संबंधित, पाकिस्तान पण अरब कंट्रीमध्येच मोडतो. आपला जरी भाग असला पहिला तरी पण पाकिस्तानला मुस्लिम राष्ट्र असल्यामुळे अरब कंट्रीमध्ये गृहीत धरतात. ठीक आहे, त्याच्या संबंधित जर एखादी न्यूज आली चांगली तर आयोग विचारतात. प्रबोवो सुबियांतो, तर इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून यांनी शपथ घेतली. ठीक आहे, त्यांची पार्टी आहे गेरिंद्र पार्टी. एवढं बेसिक पॉईंट जरी लक्षात ठेवले 2 बस झाले. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी या दोघांची निवडणूक करण्यात आली. तुम्हाला माहिती आहे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात, श्री राजीव कुमार हे सध्या आहेत, हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. हे 25 आहेत आणि त्यांना सपोर्ट करण्यासाठी एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि बाकीचे 2 निवडणूक आयुक्त असतात. ठीक आहे, यांचे कार्य अधिकार सगळे सारखेच असतात, फक्त मतभेद झाले तर मग हे वरचढ ठरतात. ठीक आहे, हे तुम्हाला 2 नाव लक्षात ठेवायचे आहेत. प्रसार भारतीचे नवे अध्यक्ष म्हणून नवनीत कुमार सहगल यांची नियुक्ती करण्यात आली. हे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. चान्सेस कमी त्यांचे विचारण्याचे, पण एक लक्षात ठेवा. अनुसूचित जाती आयोगाच्या प्रमुखपदी किशोर मकवाना ही नियुक्ती सगळ्यात महत्वाची आहे. VVIMP नियुक्ती ही, तर यांची अनुसूचित जाती आयोगाच्या नवीन प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. यापूर्वीचे अध्यक्ष तुम्हाला पाठ असतील विजय संपाला, तुम्ही बऱ्याच वेळेस मागचं 4-5 वर्षात ऐकलंच असेल. आयोगाची स्थापना 4ची आहे, गरज नाही बाकी डाटा, फक्त नाव लक्षात ठेवा किशोर मकवाना. शीतल देवी, आणि आयोग तुम्हाला फसवण्यासाठी तर जमाती देऊ शकतं, जमातीचे अध्यक्ष वेगळे आहेत, जातीचे वेगळे आहेत. ठीक आहे, शीतल देवी यांची राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून निवडणूक आयोगाने, केंद्रीय निवडणूक आयोगाने घोषित केले यांना राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन. टेन्शन घेऊ नका, सगळे आयकॉन मी इथं समोर पुढे आणलेले आहेत, ते तुम्हाला एकदा पाहून घ्यायचे. शीतल देवी ह्या राष्ट्रीय दिव्यांग आयकॉन म्हणून नियुक्त करण्यात आल्यात. आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने नॅशनल आयकॉन फॉर वोटर्स अवेअरनेस 2024 सगळे केलेले एकत्र आणलेत. त्यात राजकुमार राव आणि सचिन तेंडुलकर हे 2 जण नॅशनल आयकॉन आहेत. ठीक आहे, हे नॅशनल लेवलला. नंतर या अगोदर पंकज त्रिपाठी होते, पण 2022 पासून त्यांनी राजीनामा दिलेला आहे. त्यांनी एका चित्रपटात काम केलं, ते म्हणले की बाबा नैतिकता नाही मला ह्या पदावर आणायची, मग त्यांनी राजीनामा दिला. पण त्यांची नियुक्ती बिहार राज्य आयकॉन म्हणून करण्यात आलेली. हे नॅशनल आयकॉन आहेत बरोबरचे, हे राज्याचे आहेत. शीतल देवी नॅशनल दिव्यांग आयकॉन, आयुष्यमान खुराना नॅशनल यूथ आयकॉन. युथ साठी आयुष्यमान खुराना, दिव्यांगांसाठी शीतल देवी, आणि पूर्ण जर देशाचा विचार केला तर सचिन तेंडुलकर आणि राजकुमार राव, हा त्यांच्यातला डिफरन्स आहे. नंतर मोहम्मद शमी याचं उत्तर प्रदेश राज्य आयकॉन म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुरेश रैना ऑलरेडी आपण पाहिलं जम्मू काश्मीर, शुभमन गिल पंजाब राज्य आयकॉन आणि पंकज त्रिपाठी बिहार राज्य आयकॉन. हे बेसिक 5-6 पॉईंट तुम्ही लक्षात, 4 आणि 4 8 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत 1 मार्कासाठी. कारण ह्या वर्षी लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका झालेल्या आहेत. विधानसभा महाराष्ट्राची, लोकसभा केंद्राची. सुमन BSFची पहिली महिला स्नायपर, पहिली महिला आणि स्नायपर हे 3 शब्द आहेत, व्यवस्थित लक्षात ठेवा. BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, ओके, सीमा सुरक्षा दल म्हणतात त्याला. आणि त्या सध्या पंजाब युनिटच्या सब इन्स्पेक्टर आहेत, म्हणजे SI आहेत. त्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. सुधा मूर्ती यांची नियुक्ती राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून राज्यसभेवर करण्यात आलेली. सुधा मूर्ती नाव ह्या वर्षी बऱ्यापैकी चर्चेत आहे. व्लादिमीर पुतीन यांची सलग 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना अंजनी अकॅडमीतर्फे हार्दिक शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. ठीक आहे, काही झालं तर हेच निवडून येणार होते आणि पुढे पण हेच राहणार आहेत, टेन्शन घ्यायचं नाही. जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत आपले पुतीन भाऊ अस्तित्वात राहणार आहेत. ठीक आहे, फक्त 5वी आहे एवढं लक्षात ठेवा. कारण इथं विरोधक हरत नाही तर मारला जातो रशियामध्ये. ठीक आहे, यांना विरोधकच नसतो. मोहम्मद मुस्तफा पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान आहेत. बरे अध्यक्ष कोण आहेत? महमूद अब्बास. तर पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान म्हणून यांनी शपथ घेतली. आणि
सध्या पॅलेस्टाईन आणि इस्रायल वाद चालू आहे, त्याच्यामुळे हे पंतप्रधान पद महत्वाचं आहे नियुक्तीमध्ये. जर काही जरी असेल त्या 2 देशासंबंधित किंवा 4 देशासंबंधित, पॅलेस्टाईन इस्रायल आणि रशिया आणि युक्रेन ह्या संबंधित काही जरी आलं, ती न्यूज आपल्यासाठी महत्वाची ठरणार आहे. शहाबाज शरीफ हे पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत. 24वे पाकिस्तानचे, आपले नसनात का पण शेजारी. नंतर पुढची नियुक्ती आहे आसिफ अली जरदारी, हे पाकिस्तानचे 14वे अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. 14वे, ठीक आहे. नंबर पण लक्षात राहिला तर ठेवा, नाही तर सोडून द्या. मीम्स मध्ये यांचा चेहरा जास्त वापरण्यात येतो, असे तुम्हाला सभ्य वाटतील. ज्यावेळेस ते दात दाखवतात ना, त्यावेळेस तुम्हाला ओळखेल ते कोण आहेत. ठीक आहे. क्रिस्टिलिना जॉर्जिवा यांची IMFच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून 3ऱ्यांदा पुनर्पदभार स्वीकारला यांनी. ऑलरेडी त्या होत्या, त्यांनी डायरेक्ट हॅट्रिक पूर्ण केली 3ऱ्यांदा. ओके. आणि त्या किती आहेत? त्या 1944 पासून स्थापन झाली IMF, तेव्हापासून त्या 12व्या व्यवस्थापकीय संचालक आहेत. तुम्हाला क्रमांकही लक्षात ठेवावा लागतो नियुक्तीमध्ये. ठीक आहे. क्रिस्टिलिना जॉर्जिवा या बल्गेरियाच्या नागरिक आहेत. देश लक्षात ठेवा त्यांचा, बल्गेरिया. श्री जगजित पावडिया हे भारतीय नाव आहे, तर यांची निवड करण्यात आली आहे मार्च 2025 ते 30 या कालावधीत 3ऱ्यांदा 5 वर्षासाठी गुप्त मतदान पद्धतीने आंतरराष्ट्रीय नार्कोटिक कंट्रोल बोर्ड मध्ये पुन्हा निवड करण्यात आली, फक्त एक सदस्य म्हणून. ठीक आहे. तर त्या 2015 पासून त्याच्यामध्ये आहेत. नंतर त्या 2019 ते 20 ते 25 या 5 वर्षासाठी कालावधीसाठी पुन्हा निवडून आलेल्या होत्या. ठीक आहे. ऑलरेडी त्या 2दा होत्या, आता 3ऱ्यांदा ह्यांनी पण हॅट्रिक पूर्ण केली आहे जगजित पावडिया यांनी. जसं की आता IMFचं आपण पाहिलं होतं, यांनी हॅट्रिक पूर्ण केली, यांनी पण हॅट्रिक पूर्ण केली. लिंडी कॅमेरॉन, लेंडी नाही, उंदराची वगैरे वगैरे, लिंडी हे लिंडी कॅमेरॉन. ठीक आहे. कॅमेऱ्यामध्ये उंदराची लेंडी सापडली असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. ठीक आहे. तर ब्रिटनने पहिल्यांदाच लिंडी कॅमेरॉनची भारतातील पहिली महिला उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली. म्हणजे राजदूतची मुख्य राजदूत. ठीक आहे. पहिली महिला, काही असो पहिली महिला आहे, विषय संपला. ठीक आहे. कॅमेऱ्यामध्ये उंदराची लेंडी सापडली. सादिक खान लंडनच्या महापौरपदी सलग 3ऱ्यांदा पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची निवड करण्यात आली. लंडनचे महापौरपदी. पाकिस्तान फक्त पूर्ण जगाला अतिरेकी नाही पुरवत, तर थोडेफार असे चांगले माणसं पण पुरवतं. सादिक खान नाव लक्षात ठेवा. दिनेश कुमार त्रिपाठी नौदल प्रमुख म्हणून यांनी शपथ घेतली. आणि कितवे येथे? हे 6वे आपलं 26वे नौदल प्रमुख म्हणून हे शपथ घेतली. ठीक आहे. ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी, त्यांच्याविषयी डिटेल वाईज माहिती इथं. अजून एक, हा प्रश्न तुम्हाला ग्रुप बी आणि सी दोन्ही मेन्स मध्ये कुठेतरी विचारतील. असे प्रश्न मेन्सला विचारतात. ठीक आहे. प्रीला पण येऊ शकतो, क्रमांक लक्षात ठेवा. नवीन जिंदाल, असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया, त्याला असोचेम म्हणतात, त्याच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ठीक आहे. असोचेमचे अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. संजय नायर यांची नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. इथं फक्त एक थोडी चूक झाली माझ्याकडून, टायपिंग मिस्टेक झाली. हे नाव कुठ करा, नवीन जिंदाल, तर ह्यांच्या ठिकाणी संजय नायर नाव टाका, संजय नायर. ठीक आहे. ते नवीन जिंदाल जुनं नाव होतं, असोचेमचे अध्यक्ष राहिलेले ते. हे फक्त कुठ करा तुम्ही, फक्त इथे हे फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, संजय नायर. ओके. असोचेमचे अध्यक्ष. जयश्रीदास वर्मा यांची फिक्की लेडीज ऑर्गनायझेशनच्या 41व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. कार्यकाल 1 वर्षाचा असतो. मागच्या वेळेस पण पाहिले होते आपण, आता ह्या वर्षी दुसरे आलेले आहेत. ठीक आहे. हे चान्सेस कमी विचारण्याचे, पण ही फिक्की नाही, फिक्की संस्थेचे अध्यक्ष वेगळे असतात आणि ही लेडीज ऑर्गनायझेशन आहे फिक्की अंतर्गत, हिचे अध्यक्ष महिलाच असतात. न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे नवीन संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले. ह्या अकॅडमीचं काम काय असतं माहिती का? ज्यावेळेस एखादा न्यायाधीश म्हणून लागतो, त्याला ट्रेनिंग देण्याचं काम ही राष्ट्रीय न्यायिक अकादमी करते. त्याचे प्रमुख म्हणून न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची नियुक्ती करण्यात आलेली. जसं तुम्हाला यजदामध्ये जायचं घाई असते आणि स्वप्न असतं तुमचं, किंवा मग नाशिकच्या ट्रेनिंगमध्ये जायचं तुम्हाला स्वप्न असतं, तसं मग प्रत्येक न्यायाधीशाला इथं जाण्याचं एक स्वप्न असतं. ठीक आहे. नईमा खातून तर अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून यांची निवड करण्यात आली. पहिल्या महिला कुलगुरू बरं, या लक्षात ठेवा. आणि त्यांनी पदभार कोणाकडून स्वीकारलाय? तर त्यांचे पती येतं, त्यांच्याकडून मोहम्मद गुलरेज यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारलाय, पती पत्नी. ठीक आहे. तर ह्या वेळेस 2023-24 मध्ये एक असं वर्ष आहे की ह्याच्यामध्ये पती पत्नीच्या बऱ्यापैकी नियुक्त्या आहेत आणि एकाच पदावर आहेत. ठीक आहे. IPS नलिन प्रभात. आता नलिन नाव तुम्हाला लेडीज वाटू शकतं, लेडीज नाहीये, जेंट्स आहेत ते. तर IPS अधिकारी आहेत ते,
राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, त्याला NSG म्हणतात, चे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलंय. ठीक आहे. केंद्रीय राखीव दल पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून ते कार्यरत होते ऑलरेडी. ही नियुक्ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे, नलिन प्रभात यांची. पुढे पण एकदा यांचं नाव परत एकदा येणार आहे. त्यांचं म्हणजे जम्मू काश्मीरचे केंद्रशासित प्रदेश आहे ना, त्याचे DGP म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ते आपल्याला पुढे पाहायचंय. बिल्किस मीर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य बनली. ज्युरी सदस्य म्हणजे न्यायाधीश असतात ते. ठीक आहे, पहिली महिला, एवढंच लक्षात ठेवा. या जम्मू काश्मीरच्या आहेत. ठीक आहे. पुढची नियुक्ती हरेंद्र सिंग यांची नियुक्ती पाहिजे आपल्याला. राष्ट्रीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली. महिला संघ आहे हॉकीचा, त्याच्यापदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पुढचे हे ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. सदीचे दूत, त्याला अँबॅसेडर किंवा सदीचे दूत असं म्हणतात. सध्या ICCचा पुरुष T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा चालू आहे सध्या, त्याच्यासाठी त्यांना सदीचे दूत म्हणून नियुक्त करण्यात आले. कोणाला? उसेन बोल्ट यांना. अजून 3 बघायचे आपल्याला सदीचे दूत, त्यातले हे पहिले आहेत उसेन बोल्ट. आता तुम्ही म्हणाल हे रनर आहेत आणि क्रिकेटमध्ये त्यांना कसं काय हे दिलं, म्हणजे सदीचे दूत म्हणून दिलंय, कारण ते गाजलेले प्लेयर आहेत त्याच्यामुळे दिलंय. युवराज सिंग, तेच ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 साठी अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आले. नंतर सना मीर, महिला T20 विश्वचषक पात्रता दूत म्हणून पाकिस्तानच्या प्रतिनिधी म्हणून त्यांना सना मीरला नियुक्त करण्यात आलेले. ठीक आहे. ह्या महिला संबंधित आहेत. सना मीर हे नाव लक्षात ठेवा. शायनी विल्सन, तर ह्या रनर आहेत ज्यांनी आपल्या ज्या हे आहेत काय म्हणतात PT उषा यांना पण मागे टाकलं होतं एका काळी. तर आशियाई ऍथलेटिक्स कमिशनच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली त्यांची. सदस्य, बरं लक्षात ठेवा, अध्यक्ष नाही, फक्त सदस्य. शायनी विल्सन यांची. त्यांच्याविषयीचं पूर्ण इथे डिटेल वाईज डाटा दिला तुम्हाला. यांची नियुक्ती 4 वर्षासाठी, फोटोमध्ये तुम्ही त्यांना पाहू शकता. नरसिंह यादव, भारतीय कुस्ती महासंघाच्या ऍथलेटिक्स आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आलेली. एवढी महत्वाची निवड नाहीये, पण एक लक्षात ठेवा. मनोज पांडा आडनाव आहे बरं त्यांचं. 16व्या वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. मनोज पांडा. तर 16 वित्त आयोगाने बराच वेळ वित्त आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग दरवेळेस विचारतात, आणि असं काही नाही त्याचं की ह्या वर्षी नाही त्या वर्षी नाही, कधी पण मेन्समध्ये प्रीमध्ये सगळीकडे प्रश्न असतात. तर वित्त आयोग एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा तुम्ही. मागच्या वेळेसची नियुक्ती त्या अरविंद पनगडे हे अध्यक्ष आहेत त्याचे. पूर्णवेळ सदस्य झालेत अजय नारायण झा, अॅनी जॉर्ज मेथू आणि मनोज पांडा. हे मनोज पांडाची आता आपण नियुक्ती पाहिली. अर्धवेळेत डॉक्टर सौम्यकांती घोष ह्या SBIच्या मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. नंतर सचिव आहेत ऋत्विक रंजनम पांडे. आणि कालावधी किती आहे आयोगाचा? 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत त्यांना अहवाल सादर करायचा आहे. अहवाल सादर केल्यानंतर 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031 असा 5 वर्षाचा त्यांना कालावधी असणार ह्या आयोगाचा. ठीक आहे, ह्या शिफारशी लागू होतील. इतर नियुक्त्या, संतोष कुमार झा यांची कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. पियुष आनंद, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे, त्याला NDRF म्हणतात, महासंचालक म्हणून. डॉक्टर नीरज मित्तल यांची इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन युनियनच्या डिजिटल इनोव्हेशन बोर्डचे सह अध्यक्ष म्हणून निवड झाली. राकेश मोहन, जागतिक बँकेचे आर्थिक सल्लागार पॅनलचे सदस्य. माझ्याकडून राकेश रोशन झालं, ते राकेश मोहन आहे. कमल किशोर, आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी डिझास्टर रिस्क रिडक्शन संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांचे विशेष प्रतिनिधी म्हणून यांची निवड करण्यात आलेली आहे. कमल किशोर हे नाव लक्षात ठेवा. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नियुक्ती आहे. शेख अहमद अब्दुल्ला अल अहमद अल सबा कुवेतचे नवीन पंतप्रधान आहेत. कुवेत. ठीक आहे. लॉरेन्स ओंग सिंगापूरचे नवीन पंतप्रधान. ल्यूस मोटेनेग्रो पोर्तुगालचे नवीन पंतप्रधान. पीटर पेलेग्रिनी स्लोव्हेनियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष. जुडिस सुमिनोवा तुलुका हे डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान. हे महत्वाचं आहे. कांगो पहिल्या महिला पंतप्रधान. तुम्हाला इथं 2 स्टार करून ठेवायचे आहेत. हे पण नियुक्त्या महत्वाच्या आहेत. जर ग्रुप B ला जर नाही प्रश्न आला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या नियुक्त्यावर, तर ग्रुप C ला तर फिक्स एक प्रश्न असणार आहे. ठीक आहे, त्यासाठी लक्षात ठेवा. ग्रुप C आता आपली सरळ सेवामध्ये मोडते. संजय कुमार मिश्रा, तर यांची नियुक्ती झाली आहे वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणाचे पहिले अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. पहिले अध्यक्ष आलं. 2 स्टार इथं तुम्हाला करून ठेवायचं आहे. आतापर्यंत न्यायाधीशाला शपथ देताना तुम्ही राज्यपालाला पाहिलं असेल, राष्ट्रपतीला पाहिलं असेल, पण पहिल्या वेळेस यांना शपथ केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. असं थोडंसं वेगळं आहे. ठीक आहे, कारण हे GST ट्रिब्युनल आहे ना, हे कायद्याने स्थापन झालेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचं अध्यक्षपद केंद्रीय वित्तमंत्र्याकडे असतं. मग त्यांनी यांना शपथ दिली. ठीक आहे. संजय कुमार मिश्रा. समीर व्ही कामत यांची DRDOचे अध्यक्षपदी 1 वर्षाने यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे. सध्या ते DRDOचे प्रमुख आहेत, सध्या पण आहेत, आणि अजून 1 वर्षाने त्यांचा कार्यकाल वाढवण्यात आलेला आहे. एवढं लक्षात ठेवा. ऑलरेडी तुम्हाला हे पाठ असेल. इदशिशा नॉंगरॉन. ठीक आहे, तर ह्या IPS अधिकारी येतं.
यांची मेघालयच्या पुढील पोलीस महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्या मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस प्रमुख बनल्यात. जसं की महाराष्ट्राचं ठरलं ना सेम तसंच मेघालयचं पण यावर्षी झालेलं आहे. म्हणजे रश्मी शुक्ला या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत. तशाच मेघालयच्या इदशिशा नांगरॉन या आहेत. ठीक आहे. आयोगाने जोड्या लावामध्ये विचारलं तर देऊ शकता आयोग, पण ती जोडी सोपी असेल, येऊन जाईल सगळ्याला. कपिल सिब्बल यांची सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. ठीक आहे. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन. कपिल सिब्बल एक मोठं नाव आहे, तुम्ही फोटोमध्ये त्यांना पाहू शकता. ठीक आहे. आणि एसबीआयचे अध्यक्ष म्हणून ते चौथ्यांदा सेवा देणार आहेत. ऑलरेडी 3 वेळेस त्यांनी कार्य तिथं केलेलं आहे, फक्त वर्ष थोडे वेगवेगळे होते. आता त्यांची नियुक्ती परत एकदा अध्यक्षपदी झालेली, बार काउन्सिलचे अध्यक्ष. अपूर्व चंद्रा यांची जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या 77व्या जागतिक आरोग्य संमेलनामध्ये कमिटी ए चे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. कमिटी ए चे अध्यक्ष भारतीय व्यक्तीचं नाव आहे अपूर्व चंद्रा, नाव लक्षात ठेवा. करीना कपूर युनिसेफची इंडियाच्या ब्रँड अँबॅसिडर. युनिसेफ पूर्ण जगामध्ये काम करतं, फक्त युनिसेफचं इंडियामध्ये जे काम आहे त्याच्यासाठी ह्या ब्रँड अँबॅसिडर म्हणून असतील. आणि ह्याच्या आधी युनिसेफने आयुष्यमान खुराना यांची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली होती. ठीक आहे, केलेली. हे ऑलरेडी आहेत, आज ह्यांची पण नियुक्ती त्याच ठिकाणी करण्यात आलेली आहे. तुम्ही इथं फोटोमध्ये पाहू शकता. युनिसेफ ही लहान मुलांसाठी काम करणारी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे, UN ची एक संस्था आहे. गुरुचरण सिंग, जिथं सगळ्याचं स्वप्न असतं काही आर्मीमध्ये जाणाऱ्या मित्रांचं, NDA मध्ये जायचं असतं त्यांना, त्या NDA चे प्रमुख म्हणून गुरुचरण सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली. ठीक आहे. ही येण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत, पण लक्षात ठेवा. डॉक्टर इमॅन्युअल सेबेरन, तर वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थने फ्रान्सच्या पशुवैद्यकीय सेवांच्या प्रमुख डॉक्टर इमॅन्युअल सेबेरन यांची 8व्या महासंचालक म्हणून निवड केलेली. कितव्या? 8व्या. म्हणजे जे वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अॅनिमल हेल्थ आहे ना, पूर्ण म्हणजे जसं WHO माणसासाठी असतं तसे अॅनिमलसाठी आहे WOAH. त्याच्या अध्यक्षपदी फ्रान्सच्या इमॅन्युअल सेबेरन यांची नियुक्ती करण्यात आली. आणि फ्रान्सचे सगळे नाव होते इमॅन्युअल मॅक्रॉन, इमॅन्युअल सेबेरन असेच दिसतात तुम्हाला. ठीक आहे. क्रमांक पण लक्षात ठेवा. 8व्या डेव्हिड साल्वागिनी, कसं वाचायचं तसं वाचा. ठीक आहे. ते इंग्लिश मधलं नाव आहे, आपण मराठीमध्ये करताना वेगळंच होतं जरा. नासाचे पहिले मुख्य कृत्रिम बुद्धिमत्ता AI अधिकारी असं म्हणतात त्यांना, पहिले. ठीक आहे. पहिले आले, 2 स्टार तुमचे तिथं आले पाहिजे. नासा आहे संस्था, काय अशी लेचीपिची नाहीये, नासा आहे ती. ठीक आहे. नासा. जेटा आहिर यांची नाफेडच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आली. तुम्ही गावाकडचे असाल, तुम्हाला नाफेडचे नाव तुम्ही पोत्यावर वाचलं असेल, 20-0 खताच्या याच्यावर त्याच्यावर. ठीक आहे. ऍग्रिकल्चरल कॉर्पोरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. जेठा आहिर हे भाजपचे आमदार आहेत गुजरातमधले. दुसरे दिलीप संघानी, इंडियन फार्मर्स फर्टिलायझर कॉर्पोरेशन, त्याला इफ्को म्हणतात, ह्याचे अध्यक्ष म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली. आणि इफ्कोचं पण तुम्हाला खतं माहित असतील. ठीक आहे. खतं 20-0 जाऊ द्या, नाही नाव घेत. हे दिलीप संघानी नाव एवढं लक्षात ठेवा. आणि उपाध्यक्षपदी बलवीर सिंग यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय नियुक्त्या गीतानास नौसेदा यांची लिथुएनियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. व्हिएतनामचे जनरल तो लॅम यांची देशाचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. व्हिएतनाम आपल्या बाजूला इकडे खाली. नंतर विल्यम लाई चिंगते यांची तैवानचे 8वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. हे विल्यम लाई चिंगते आपण ऑलरेडी पाहिलं पाठीमागं. व्लादिमीर पुतिन यांनी मिखाईल मिशुस्टिन यांची पंतप्रधान पदावर नियुक्ती केली. देश सांगायची गरज आहे तुम्हाला? नाही. रशियाचे पंतप्रधान कोण? मिखाईल मिशुस्टिन. आणि पुनर्नियुक्ती ही. गीता सबरवाल इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या निवासी समन्वयक, भारतीय व्यक्ती आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावरची नियुक्ती आहे, महत्वाची आहे. डॉक्टर मोहम्मद रिहान नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोलर एनर्जीचे महासंचालक आहेत म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही महत्वाची नियुक्ती. ठीक आहे. कारण इंटरनॅशनल सोलर अलायन्स भारताकडे. सुजाता सोनिक, मागशी तुम्हाला सांगितलं होतं, यांच्या पतीकडून यांनी पदभार स्वीकारला, आता पत्नीकडे कार्यभार दिलाय, त्यांनी ट्रान्सफर केलाय. तर महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सोनिक यांनी नियुक्ती करण्यात आली. तर या पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे, पहिल्या महिला. ओके. तर त्यांनी नितीन करीर यांच्याकडून त्यांनी सूत्र हाती घेतलीत. आणि मनोज सोनिक हे त्यांचे पती आहेत, हे देखील ह्यांच्या आधी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम केलेलं आहे. ठीक आहे. विजया भारती सयानी, तर यांची NHRC म्हणजे नॅशनल ह्युमन राईट कमिशनच्या हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. तर न्यायमूर्ती अरुण मिश्रा त्याच्या अध्यक्षपदी होते, ते रिटायर झाले, त्यांच्या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आली, पण हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. नंतर मग परमनंट ज्यावेळेस अध्यक्ष होतील ना त्यावेळेस आपल्याला ते पाहायचे. विजया भारती सयानी हे नाव लक्षात ठेवा. ज्योती वीज
यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री फिक्की, ठीक आहे, फिक्की ऑर्गनायझेशन, तिच्या अध्यक्षपदी पण एका महिलेची नियुक्ती झाली, ज्योती विज यांची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. फिक्कीचे ब्रँड अँबॅसेडर आपण पाहिले होते 2. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी, तर ह्यांना 30वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला यांनी. लष्कर प्रमुख, लक्षात ठेवा. पाठीमागे जे पाहिले होते ते नौदल सेनेचे होते, आता हे लष्कर प्रमुख आहेत. किती हे 30वे, ते मला वाटतं 26वे होते, हे 30वे आहेत. ठीक आहे. फिलेमोन यांग हे कॅमेरूनचे रहिवासी इथं 69व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. आणि हाच प्रश्न असा 78वा जे संयुक्त राष्ट्राच्या महासभेचा अध्यक्ष होते ना, त्यांच्यावर आयोगाने आपल्या जे ग्रुप बी समाज कल्याण होता पेपर, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, जो आपला आउट ऑफ आलेला आहे. ठीक आहे. तर त्यामुळे आता हे पण असे पण प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवावे लागणार आहेत, कारण आयोग अशा प्रश्नाकडे हळूहळू जात आहे. त्याला उंगा म्हणतात, उंगा. ठीक आहे. युनायटेड नेशन जनरल असेंब्ली. मार्क रुटे नियुक्ती सगळ्या, कारण नाटोला ह्या वर्षी 75 वर्ष पूर्ण झालेत आणि अध्यक्ष त्यांचे बदललेत. तर नाटोचे महासचिव म्हणून नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे यांची नियुक्ती करण्यात आली. नेदरलँडचे माजी पंतप्रधान आहेत ते, आणि नेदरलँडचे 4थे व्यक्ती आहेत जे नाटोचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. मार्क रुटे, मारून रट्टे दिले तुला. ठीक आहे. नाटो संस्थेचं काम असते मारून रट्टे देणं. ठीक आहे. त्यांनी जेम्स स्टोलनबर्ग यांची जागा घेतली. क्लॅडिया शेनबॉम, मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष. मेक्सिको माहिती असेल तुम्हाला, हे अमेरिकेमध्ये स्थलांतर करणारं सगळ्यात मोठं देश आहे भारतानंतरचा. ठीक आहे. इंडिया, मेक्सिको, चायना हे 3 देश असे आहेत की सगळ्यात जास्त स्थलांतर होतं या देशातून, आणि सगळ्यात जास्त रेमिटन्स ह्या 3 देशालाच भेटतो. ठीक आहे. मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून क्लॅडिया शेनबॉम ह्या निवडून आलेल्या आहेत. अँटोनियो कोस्टा, तर यांना लिस्बनचे गांधी म्हणतात, आणि आयोगाने हा प्रश्न एकदा विचारलेला मेन्सला, मला वाटतं टॅक्स असिस्टंट मेन्सला विचारला की लिस्बनचे गांधी खालीलपैकी म्हणून कोणाला ओळखतात. ठीक आहे. त्यांचं नाव आहे अँटोनियो कोस्टा. तर यांची युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली. युरोपियन काउन्सिलच्या अध्यक्ष, एवढं जरी लक्षात ठेवलं तरी बस होते. लिस्बनचे गांधी म्हणतात त्यांना. थियो जेम्स, संयुक्त राष्ट्राची निर्वासितांची संस्था UNHCR, या संस्थेचे ब्रिटिश अभिनेते थियो जेम्स यांची जागतिक सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केली आहे. हे तुम्ही फोटोमध्ये त्यांना पाहू शकता. यांचे चित्रपट एकदम भारी असतात, जर हॉलिवूडचे तुम्ही पाहिले असतील तर. थियो जेम्स नाव लक्षात ठेवा. विक्रम मिस्री, तर यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती झाली. परराष्ट्र सचिव हे सर्वोच्च पद असतं भारताच्या प्रशासकीय सेवेतलं. तर त्यांनी विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतली. ठीक आहे. हे विक्रम मिस्री हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचंय. जेवढे भारताच्या असतात त्यांचे प्रमुख हे असतात, विक्रम मिस्री. अजित डोवाल, तर यांची सलग 3ऱ्यांदा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ही झाली एक नियुक्ती पहिली. नंतर उप सुरक्षा सल्लागार म्हणून राजेंद्र खन्ना यांची नियुक्ती करण्यात आली, आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा हे पद भरलं गेले. पद अस्तित्व होतं पण आतापर्यंत रिकामं होतं. हे पहिले उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ठरलेत. ठीक आहे. ही पहिलीच वेळ इथे तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता. हे दोघांचे फोटो तुम्ही पहा. तपन कुमार डेका यांना गुप्तचर विभागाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. ठीक आहे. ऑलरेडी ते पदावर कार्यरत होते, 1 वर्षाचा त्यांना मुदतवाढ मिळण्यात आलेली. तपन कुमार डेका IB चे प्रमुख. सिरिल रामाफोसा यांची दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष म्हणून 2ऱ्यांदा निवड करण्यात आली. ब्रिक्समुळे हे नाव चर्चेत होतं. ठीक आहे. ब्रिक्स मधले तरी मिनिमम अध्यक्ष पंतप्रधान लक्षात ठेवत चला. वन लाइनर प्रवीण ठिपसे, भारतीय बुद्धिबळ संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांची निवड करण्यात आली. प्रवीण ठिपसे, आणि हे 2024 वर्ष भारतीय बुद्धिबळपटूसाठी सुवर्ण वर्ष होतं, गोल्डन इयर होतं. नवल बजाज, महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या अतिरिक्त प्रमुखपदी नेमणूक करण्यात आली. ठीक आहे. आशिष कुमार दास, नीती आयोगाचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. नीती आयोग त्याचे संचालक, हे पद थोडं वेगळं असतं, हटके. अध्यक्ष, नंतर उपाध्यक्ष नीती आयोगाचे, नंतर त्याचे सदस्य वगैरे पाहिले असतात, पण संचालक हे पद जरा थोडं अलग असतं. सौम्या स्वामीनाथन, हे नाव परत एकदा चर्चा झालं, त्यांना एक पुरस्कार मिळाला होता. तर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. त्या क्षयरोग, TB आणि HIV वरील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. यांच्या वडिलांवर एक प्रश्न आला, त्यांचं निधन झालं मागच्या वर्षी, त्यांच्यावर राज्यसेवेला प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी सल्लागार, प्रमुख सल्लागार. न्यायमूर्ती आलिया नीलम, लाहोर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी यांची नियुक्ती करण्यात आली, आणि त्या पहिल्या महिला ठरल्यात. कोणत्याही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी होणाऱ्या पाकिस्तानमधल्या पहिल्या महिला ठरल्यात. ठीक आहे. मरियम नवाज ऑलरेडी पाहिलं आपण, आलिया नीलम पण लक्षात ठेवा. हे न्यायमूर्ती, त्या पंतप्रधान पंजाब प्रांताच्या.
मानवी मधु कश्यप हा प्रश्न बिहार लोकसेवा आयोगामध्ये जशाला तसा आलेला आहे आणि खान सरनी हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः त्यांनाच बोलवलं की बाबा तुमची नियुक्ती कुठे झाली तुम्ही समजून सांगा. ठीक आहे, खान सरचा नाद नाही करायचा. मानवी मधु कश्यप यांची बिहारची पहिली ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर. सब म्हणजे काय, आपल्याकडे जे PSI पद आहे ना 2 स्टारचं ते पद. ठीक आहे, PSI त्याला सब इन्स्पेक्टर म्हणतात, पोलीस सब इन्स्पेक्टर, किंवा काही ठिकाणी फक्त SI म्हणतात त्याला. ठीक आहे. शोमिता विश्वास तर महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक म्हणजे वन बल प्रमुख म्हणून या पदावर अतिरिक्त कार्यभार श्रीमती शोभिता विश्वास यांनी स्वीकारलाय. ठीक आहे. प्रधान मुख्य वन संरक्षक पदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्यात. म्हणजे महाराष्ट्र शासनामध्ये 3 मुख्य पदावर 3 महिला कार्यरत आहेत. ह्या वन बल प्रमुख आहेत पूर्ण महाराष्ट्राच्या. नंतर मुख्य सचिवपदी सुजाता सोनिक यांची नियुक्ती पाहिली आपण आणि पोलीस महासंचालक पदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती पाहिली आपण. ठीक आहे, 3 नाव व्यवस्थित तुम्हाला लक्षात ठेवायचे. CP राधाकृष्णन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून यांनी शपथ घेतली. कितवे येथे 24वे राज्यपाल आहेत. ठीक आहे. रमेश बैस यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि रमेश बैस ज्यावेळेस नेमणूक झाली त्याच वर्षी राज्यसेवा पूर्व परीक्षेला आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे ह्यांच्याविषयी तुम्ही डिटेल वाईज माहिती ऑलरेडी वर्षभरात केली असेल, परत एकदा करून जा. CP राधाकृष्णन क्रमांक लक्षात ठेवा 24. त्यांच्याविषयी डिटेल वाईज माहिती आहे ती एकदा व्यवस्थित करून जा. प्यारे जिया खान यांची महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आणि उपाध्यक्षपदी चेतन खेरीज देडिया यांची नियुक्ती करण्यात आली. हा तुम्हाला मेन्सला कामी येणार आहे, राज्यसेवा असो किंवा कंबाईन असो. हा प्यारे जिया खान यांचा पॉइंट. नलाथंबी कैलेसेल्वी तर ह्या ऑलरेडी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कार्यरत होत्या आहेत आणि परत एकदा त्यांना सेवेमध्ये 2 वर्षाची मुदतवाढ ह्या वर्षी देण्यात आलेली. ठीक आहे. पहिल्या महिला महासंचालक. इथं 2 स्टार तुम्हाला करायचे. CSIR 2च बाद झाले. ठीक आहे, फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता. एलिसा डी अंडा मद्राजो. एलिसाने दिलं अंड. ठीक आहे, असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय, काही करा. मेक्सिकोच्या एलिसा डी अंडा मद्राजो फायनान्शियल ऍक्शन टास्क फोर्स त्याला FATF म्हणतात अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळलाय. आणि त्याच्या आधी T राजकुमार यांची नियुक्ती आपण 2023 मध्ये पाहिली होती. भारतीय वंशाचे सिंगापूरचे T राजकुमार यांची नियुक्ती झाली फेडच्या अध्यक्षपदी. आता त्यांच्या ठिकाणी एलिसा डी अंडा मद्राजो यांनी केलंय. तर आज तुम्ही लक्षात ठेवा, पाकिस्तान यांच्याकडे भीक मागायला जातो की ब्लॅकलिस्ट करून ठेवतात FATF वाले पाकिस्तानला, मग त्याला IMF कर्ज देत नाही. मग पाकिस्तानला हे पण म्हणजे T राजकुमार यांनी आतापर्यंत अंडे दिले त्यांना की नाही तुम्हाला कर्ज नाही देऊ शकत, आम्ही तुम्हाला ब्लॅकलिस्ट मध्ये ठेवतो. पण एलिसाने पण त्याला अंडा दिला, कुणाला? पाकिस्तानला. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय, कसं बी ठेवा पण लक्षात ठेवा. कीर स्टारमर तर यांची नियुक्ती केली आहे युनायटेड किंगडमचे नवे पंतप्रधान म्हणजे ब्रिटनचे किंवा इंग्लंडचे नवे पंतप्रधान म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली. आपले जे ऋषी सुनक आहेत ना त्यांनी राजीनामा दिला, कन्झर्वेटिव्ह पार्टीचे होते ते पंतप्रधान सुधा मूर्ती यांचे जावई आहेत ते. ओके, नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे जावई. नंतर कीर स्टारमर 61 वर्षे लेबर पार्टीचे हे त्याच्या पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आले. ठीक आहे. किती हे 58 पंतप्रधान. पार्टी मजूर पक्ष, त्याला लेबर पार्टी म्हणतात. रेचल रिव्ह्ज ब्रिटनच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्यात. आता तुम्हाला भारताच्या आठवत असतील, भारताच्या पहिल्या अर्थमंत्री कोण होत्या? पूर्ण वेगवेगळ्या आणि पंतप्रधानपदी असणाऱ्या वेगळ्या. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळ्या आहेत. तर त्या लेबर पार्टीच्या आहेत. ब्रिटनच्या अर्थमंत्री पदावर निर्माण होणाऱ्या त्या पहिल्या महिला बनल्यात. पहिल्या महिला. 2 स्टार तुम्हाला इथं करायचे. रॉबर्टा मेत्सोला तर यांची युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी पुन्हा निवड झाली. ऑलरेडी त्याच होत्या, परत एकदा त्याच पदी त्यांची निवड करण्यात आली आणि युरोपियन संसदेच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा विजय मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत. म्हणजे दुसऱ्यांदा विजय मिळवला त्यांनी असं करणाऱ्या पहिल्या महिला, पण एकूण मध्ये त्या 3ऱ्या महिला आहेत या पदावर निर्माण होणाऱ्या. ठीक आहे. दोन्ही पॉईंट तुम्हाला व्यवस्थित इथं कळले असतील. फक्त जेवढं लाल हिरवा निळ केलं ना तेवढं तुम्हाला डोक्यामध्ये फिक्स ठेवायचं. उर्सुला वॉर्न डर लेन तिच्याकडे बघितल्यावर डर वाटतो, कारण ती वॉर कधी छेडल सांगता येत नाही. वॉर नाही, ते वॉन आहे. ठीक आहे, वॉन डर लेन. डर वाटतो तिच्याकडे पाहिल्यावर, कारण ती रागाने पाहते. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. तर त्यांची ही 2री टर्म आहे. ठीक आहे, ऑलरेडी त्या होत्या, परत एकदा अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली युरोपियन आयोगाच्या. डॉक्टर BA गंगाधर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली. नॅशनल मेडिकल कमिशन. ठीक आहे, राष्ट्रीय वैद्यकीय आयोग. तर हा 2019ला स्थापन झालेला आहे आणि ते निमसचे माजी संचालक आहेत. निमसचा एक पुरस्कार पाहिला होता आपण, कोणता भेटलाय आठवत असेल तुम्हाला निमसला. शेखर कपूर यांची इफ्फीचे नवे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव त्याला इफ्फी म्हणतात, त्याचे संचालकपदी यांची नियुक्ती करण्यात आली. शेखर कपूर नाव मोठं आहे,
तुम्ही यांची पंतप्रधान सिरीज पाहिली असेल. कल्पना धनावत यांची तरुण मराठवाड्यातील पहिल्या वंदे भारत रेल्वेची असिस्टंट लोको पायलट ठरली आहे. ठीक आहे. जालना आमचा जिल्हा, मुंबई वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आलेला आहे. पण तर ही मराठवाड्यातील पहिली आहे बरं, पहिल्या वंदे भारत ट्रेनची लोको पायलट आहे, असिस्टंट लोको पायलट, एवढं लक्षात ठेवा. गौतम गंभीर, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या नावाची घोषणा केली. ठीक आहे. राहुल द्रविड यांच्या ठिकाणी हे जागा घेतील राहुल द्रविड यांची. तर आतापर्यंत जेवढे प्रशिक्षक आहेत ते सगळे मी इथे एकत्र आणलेत. नका लक्षात ठेवू, तुम्ही ऑनलाईन मध्ये लक्षात ठेवा. आणि सगळं ऑलरेडी सगळ्याला पाठ असेल. सगळे क्रिकेटचे किडे आहेत, मी सोडता. मानोलो मार्केज भारतीय पुरुष फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी यांची नियुक्ती करण्यात आली. आणि भारतीय पुरुष फुटबॉल संघ आहे ना, त्याची रँक सध्या 125 आहे, सगळ्यात कमी लेवलला आहे. ठीक आहे. नीता अंबानींना IOC सदस्य म्हणून निवड करण्यात आली. आणि ही निवड परत एकदा आहे बरं, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य म्हणून त्यांची फेरनिवड करण्यात आली, IOC. ओके. आणि या पदी निवड होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या. पहिल्या बी होत्या, आता पण आहेत. ठीक आहे. पहिल्या भारतीय महिला. आणि ह्यांना एक पुरस्कार पण मिळाला होता सौंदर्य स्पर्धेमध्ये, विश्व काय म्हणतात युनिव्हर्सिटीमध्ये, तो आपण पाहिलाय. डॉक्टर दीपा मलिक यांची आशियाई पॅरालिम्पिक समितीद्वारे दक्षिण आशियासाठी उपप्रादेशिक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. ठीक आहे. निवड कुठं कुणी केली, दोन्ही पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. पॅरालिम्पिक मध्ये पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. आणि पहिले भारतीय पुरुष कोण आहेत, आपले महाराष्ट्राचे आहेत. ह्यावेळेस त्यांचा चित्रपट आला त्यांच्यावर, तुम्हाला नाव माहित असेल. अजून पॅरालिम्पिक मध्ये आपल्याला ते पाहायचंय. नियुक्त्या ऑनलाईनर मध्ये पाहूया. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. राजेंद्र खन्ना यांची रॉचे प्रमुख म्हणून अतिरिक्त राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली, ऑलरेडी पाहिले. TV रविचंद्रन आणि पवन कुमार उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून. नंतर अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवडून आले ते, आणि ते सर्वात तरुण अध्यक्ष ठरलेत. ठीक आहे. 37 वर्षाचे. नंतर सिद्धार्थ मोहंती यांची LICचे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली. निकोलस मादुरो व्हेनेझुएलाचे अध्यक्षपदी निवडून आले, ते तिसऱ्यांदा निवडून आलेत. नंतर मीन आंग हलाईंग, मी आंग हलवणार नाही. ठीक आहे. कोण म्हणतं हे, म्यानमारचे कार्यवाहक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. म्यानमारचे कार्यवाहक अध्यक्ष ते म्हणतात मी आंग हलवणार नाही. ठीक आहे. म्यानमारचे पंतप्रधान आणि राज्य प्रशासकीय परिषदेचे ते अध्यक्ष असतील. म्यानमारचे पंतप्रधान असं जरी लक्षात ठेवलं तरी चालतंय. म्यानमारचे पंतप्रधान काय म्हणले, मी आंग हलवणार नाही. पॉल कामागे रवांडाच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. KP शर्मा ओली यांची तिसऱ्यांदा नेपाळच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली. हे आंतरराष्ट्रीय सरावाच्या नियुक्ती आहेत. राज्यसेवा आपल्या कंबाईनला नाही जरी विचारल्या, सरळ सेवेला प्रश्न येतात, म्हणजेच आपल्या ग्रुप C ला प्रश्न येईल. सतीश कुमार रेल्वे बोर्डाचे पहिले दलित अध्यक्ष आणि CEO बनलेत. ठीक आहे. भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी असे हे पहिले दलित व्यक्ती बनलेत. ठीक आहे. तर त्याच्या आधी जया वर्मा सिन्हा आपण पाहिल्या होत्या. 118 वर्षाच्या इतिहासामध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि CEO होणाऱ्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. ठीक आहे. ह्या पण पहिल्या महिला. 2023 ची नियुक्ती ही पण लक्षात ठेवा. आणि 2024 ची नियुक्ती सतीश कुमार ही पण नियुक्ती तुम्हाला लक्षात ठेवायची. ह्यांच्या वेळेस 118 वर्ष, ह्यांच्या वेळेस 119 वर्ष. दोन्ही नाव विशेष काहीतरी आहे, लक्षात ठेवा. जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली, आणि ती निवड कशी, बिनविरोध आहे. ठीक आहे. तर ते ऑलरेडी कोणत्या पदावर कार्यरत होते इथे दिले मी. आणि ICCचे अध्यक्ष होणारे सर्वात तरुण ठरलेत व्यक्ती किती, 36व्या वर्षी. जय शाह म्हणू शकतात, 36व्या वर्षीच मी अधिकारी झालतो. ठीक आहे. नंतर जे ICCचे अध्यक्ष होणारे 5वे भारतीय ठरलेत. आयोग तुम्हाला इथं फसू शकतं, नाही जरी फसवलं मी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये फसवून ठेवलेलं आहे. ठीक आहे. मला जसं वाटतं ना आयोग तुम्हाला कुठं कुठं फसवलं, तसं मी तुम्हाला टेस्ट सिरीजमध्ये प्रश्नामध्ये फसवण्यात आलेलं आहे. जर तुम्ही व्यवस्थित टेस्ट सोडवले ना आधी, तुमचा कोणताच प्रश्न जात नाही हातातून. ठीक आहे. टेस्ट सिरीज पण जॉईन करा तुम्ही, मुख्य उद्देश हा होता सांगण्याचा. असू द्या. पहिले जे 4 आहेत ते तुम्हाला इथे दिसतील फोटोमध्ये, 5वे पण दिसतील. जय शाह. प्रीती सुदान माजी केंद्रीय आरोग्य सचिव आहेत. या प्रीती सुदान यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. UPSCच्या अध्यक्ष म्हणून प्रीती सुदान या काम करतील. तर त्यांनी मनोज सोनी यांच्या जागेवर हे पदभार स्वीकारलाय. मनोज सोनी यांनी राजीनामा दिला, त्यांना संन्यास घ्यायचा होता म्हणून. ठीक आहे. हे मनोज सोनी यांची नियुक्ती आपण एप्रिल महिन्यामध्ये पाहिली होती. नंतर UPSCच्या अध्यक्ष होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्यात. हे सगळ्यात महत्वाचं आहे, दुसऱ्या महिला. मग आयोग तुम्हाला देईल दुसऱ्या महिला हे आहेत. तर पहिल्या कोण आहेत, तर पहिल्या आहेत रोज मिलियन बॅथू किंवा खरबुली, त्यांचं आडनाव आहे त्यांचं. ठीक आहे. 92 ते 96च्या कार्यकालामध्ये त्यांनी काम केलेले. हे दोन्ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, रोज मिलियन बॅथू किंवा खरबुली. नंतर प्रीती सुदान. ओके. आणि हे प्रश्न आलेले आहेत बरं, UPSCचे अध्यक्ष विचारतात आयोग. TV सोमनाथन यांची नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. कॅबिनेट सचिव म्हणजे टॉपचं पद आहे हे. ठीक आहे. पंतप्रधान पद जसं निवडणुकीमध्ये
पंतप्रधान पद असतं ना तसं नोकरशाहीमध्ये हे मुख्य पद आहे, नवीन कॅबिनेट सचिव. नलिन प्रभात यांची जम्मू काश्मीरचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली. नलिन प्रभातची ऑलरेडी आपण एक पाहिली होती, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अतिरिक्त महासंचालक म्हणून. ठीक आहे, आता ते जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे. बी श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा दल, त्याला NSG म्हणतात, महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली. ऑलरेडी आत्ताच एका महिन्यापूर्वी नियुक्ती चेंज झाली. ठीक आहे, चालतं. ब्लॅक कॅट म्हणतात त्याला, NSG ला, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. राजविंदर सिंग भट्टी यांची औद्योगिक सुरक्षा दल, त्याला CISF म्हणतात, 31वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. आता एक सांगतो, 30वी नियुक्ती आताच पाहिली होती आपण, आता परत आता 31वी ही नियुक्ती आहे. ठीक आहे. KC वेणुगोपाल यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. लोकलेखा समिती सगळ्याला माहिती आहे कुठं असते, काय असती, तिचे ते अध्यक्ष आहेत. त्यासोबतच 2 समिती आहेत. सार्वजनिक उपक्रम समिती आहे, बैजयंत पांडा यांची नियुक्ती करण्यात आली, आणि अंदाज समिती अध्यक्षपदी संजय जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली. ह्या 3 नियुक्त्या तुम्हाला पॉलिटीच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवायच्यात आणि इकॉनॉमिक्समध्ये पण लिहून ठेवायच्यात. ठीक आहे. KC वेणुगोपाल, बैजयंत पांडा, संजय जयस्वाल. IRS राहुल नवीन यांची EDचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ED ही एक अशी संस्था आहे किंवा एक ED एक असं नाव आहे, जर ते इतिहासामध्ये जर लावलं एखाद्या शब्दाच्या मागं जर ED लागलं तर त्याचा काळ बदलतो, आणि जर एखाद्या व्यक्तीच्या मागे ही संस्था लागली तर त्याचा पक्ष बदलतो. ठीक आहे. असं एक मीम सध्या होतं व्हायरल, असू द्या, म्हणजे राजकीय पक्षावर. पायतोंग टार्न शिनावात्रा, तर ह्या थायलंडच्या सर्वात तरुण पंतप्रधान म्हणल्यात. किती वर्षी? 37 वर्षी. तर लक्षात कसं ठेवायचे आहेत की पायतान टॉर्न म्हणजे फाटणे, पायतान फाटलंय, मग आता मी शिवलंय. ठीक आहे. शिनावात्रा कस तरी शिवून टाकले मी. कुठं? थायलंडमध्ये गेलो मी, त्यावेळेस फाटलं होतं. ठीक आहे. पायतान शिवून घेतलं मी. बॉब रे संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावरची नियुक्ती आहे, ऑनलाईन मध्ये पाठ करायचा प्रयत्न करा. पार्वतनेनी हरीश यांची संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली. UN मध्ये हे राजदूत म्हणून काम करतील भारताचे. राजदूत म्हणजे भारत असेल UN मध्ये. अभिनव बिंद्रा यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या ऍथलीट कमिशनच्या 2ऱ्या उपाध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती, ठीक आहे, तिचे 2 उपाध्यक्ष असतात. त्यातले ऍथलीट कमिशनचे 2 उपाध्यक्ष असतात. त्याच्या 2ऱ्या उपाध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आपल्या माणसाची. मग अध्यक्ष कोण आहे? तर फिनलँडचे आईस हॉकीपटू एम्मा तोहे यांची कमिशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि माझा ओजास्कोस्का, काय शब्द, तुम्ही जसं वाचायचं तसा उच्चार करा, जसं लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. हे पोलंडचे आहेत, यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. हे पहिले उपाध्यक्ष आणि आपले अभिनव बिंद्रा हे 2रे उपाध्यक्ष. ठीक आहे. आणि 3 नावं तुम्हाला, 3 नियुक्त्या एकत्र लक्षात ठेवायच्यात. हे IOCचं ऍथलीट कमिशन आहे. पूर्ण नियुक्त्या आपल्याला लक्षात ठेवायचं. आनंद कुमार सुपर 30चे संस्थापक आहेत. हे सेऊलमध्ये कोरियन पर्यटन 2024 चे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले. सेऊल म्हणजे BTS ब्रँड, BTS म्हणजे दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया. ठीक आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये जर BTS असतं तर कसं असतं, जस्ट इमॅजिन. जेनेट यांग, तर जे आपला ऑस्कर पुरस्कार आहे ना, ती जी संस्था आहे त्या संस्थेच्या अध्यक्षपदी यांची 3ऱ्यांदा निवड करण्यात आली. तिला म्हणतात अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर अँड आर्ट्स अँड सायन्सेस. जेनेट यांग यांची नियुक्ती तिथं करण्यात आली, आणि ऑस्कर पुरस्कार देणारी ही संस्था आहे. ठीक आहे. 3ऱ्यांदा निवड करण्यात आली, म्हणजे त्यांनी हॅट्रिक केली. आता नियुक्ती ऑनलाईन मध्ये पाहायच्यात. फतेमेह मोहजेरानी यांची इराण सरकारच्या पहिल्या महिला प्रवक्त्या म्हणून नियुक्ती करण्यात आली. लक्षात ठेवा, इराण सरकारच्या पहिल्या महिला प्रवक्त्या, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण अरब कंट्रीज आहे, महिलेची नियुक्ती एखाद्या मोठ्या पदावर झाली, लक्षात ठेवावं लागतं. शांततेचं नोबेल इराणलाच भेटलेलं आहे. CS शेट्टी भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारलाय. हे आपल्या रोहित शेट्टी आणि सुनील शेट्टीचे फक्त भाऊकी आहे, बाकी काही नाही. CS शेट्टी. आनंद महिंद्रा यांची तेलंगणात जे नवीन स्थापन व्हायला लागले यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटी, त्याच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली. एकदम भारी माणूस आहेत आनंद महिंद्रा. कैलाशनाथन यांची पुदुचेरीची लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली. लेफ्टनंट गव्हर्नर, सगळे गव्हर्नर असतात, पण केंद्रशासित प्रदेशाचे लेफ्टनंट गव्हर्नर असतात. महिला अधिकाऱ्यांच्या हाती राज्याची कमान, 3 नियुक्त्या आपण ऑलरेडी पाहिल्यात. शौमिता बिश्वास, रश्मी शुक्ला आणि सुजाता सौनिक. ठीक आहे. रणधीर सिंग ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशियाच्या अध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात आली. ऑलिम्पिक काउन्सिल ऑफ आशिया आहे बरं, आंतरराष्ट्रीय नाही, फक्त आशिया. आणि हे पद भूषणारे ते पहिले भारतीय ठरले. पहिले भारतीय आले, आपले 2 स्टार आले. ओके. आणि यांची निवड बिनविरोध करण्यात आली वाटतं मला. ठीक आहे. कार्यकाल 24 ते 28 पर्यंत त्यांचा असणार आहे. रणधीर सिंग.
श्रीलंकेत नवे पंतप्रधान म्हणून हरिणी अमरसूर्या यांनी शपथ घेतली. त्या श्रीलंकेच्या 16व्या पंतप्रधान म्हणून असतील. ठीक आहे. आणि एकूण 3ऱ्या महिला पंतप्रधान असतील. ठीक आहे. 16व्या 3ऱ्या दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. आणि जे राष्ट्रपती ते पण आपल्याला पुढे पाहायचे आहेत. अनुराग कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवड करण्यात आलेली आणि कामगाराचा मुलगा ते श्रीलंकेचा राष्ट्रपती असा त्यांचा प्रवास आहे. आणि हे दिसानायके हे श्रीलंकेचे पहिलेच मार्क्सवादी अध्यक्ष आहेत. बरं, आतापर्यंत कधीच श्रीलंकेमध्ये मार्क्सवादी अध्यक्ष नव्हता, आता पहिलेच झालाय. मनू भाकर हिची नियुक्ती करण्यात आली ब्रँड अँबॅसेडर म्हणून. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. का? तर तिचे वडील तिथं काम करतात म्हणून. म्हणजे बाबा त्यांना अभिमान आहे त्या गोष्टीचा की आमच्या कर्मचाऱ्याच्या मुलीने एवढं मोठं यश प्राप्त केलंय. मनू भाकर नाव लक्षात ठेवा. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आतिशी मार्लुनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्या दिल्लीच्या 3ऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्यात. पहिल्या 2ऱ्या तुम्हाला ऑलरेडी माहित असतील. ठीक आहे. एअर मार्शल तेजेंदर सिंग यांची नियुक्ती भारतीय हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले. आतापर्यंत 3ही प्रमुख दलाचे आपण प्रमुख पाहिले. ठीक आहे. 26वे, 31वे आणि हे कितवे? 29वे. तुम्हाला 3ही लक्षात ठेवायचे. मिनिमम प्रमुख तरी लक्षात ठेवा. उपप्रमुख नाही लक्षात ठेवले तरी चालतंय, पण प्रमुख लक्षात ठेवा. आता सेना प्रमुख कोण झाले, काय होते ह्यांच्या आधी, म्हणजे हे जे व्हायच्या आधी जे होतं ना ती लिस्ट आहे. आता ते चेंज झालेत तरी पण लक्षात ठेवा. डॉक्टर अविनाश आवलगावकर तर यांची देशातील पहिल्या मराठी भाषा विद्यापीठाच्या हंगामी कुलगुरूपदी निवड करण्यात आली. हंगामी. आणि ते कुठे विद्यापीठ होणार आहे, काम चालू आहे सध्या. अमरावती जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र रिद्धपूर येतं. पहिलं, देशातलं पहिलं मराठी भाषा विद्यापीठ, त्याचे पहिले हंगामी कुलगुरू कोण? डॉक्टर अविनाश आवलगावकर. नियुक्त्या पाहायच्या ऑनलाईनमध्ये. संतोष कश्यप भारतीय महिला फुटबॉल संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. रितिका तिर्की वंदे भारत एक्सप्रेस चालवणारी पहिली महिला आदिवासी सहाय्यक लोको पायलट, रितिका तिर्की. नंतर सुरेश प्रभू जागतिक कृषी मंचाच्या बोर्डावर नेमणूक करण्यात आली त्यांची. मिशेल बार्नियर फ्रान्सचे नवे पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेतली. नंतर आनंदराव अडसूळ महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष. ठीक आहे. दोन्ही एकत्र आहेत, जाती आणि जमाती. पुढची नियुक्ती आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजय किशोर रहाटकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि या पदी नियुक्त होणाऱ्या त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्यात. पहिल्या महिला तर आहेतच आहे, पण त्या पहिल्या मराठी व्यक्ती ठरल्यात की राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला व्यक्ती. ठीक आहे. पहिल्या मराठी व्यक्ती, महिला तर आहेतच आहे. त्यांच्यासोबतच राष्ट्रीय महिलाच्या आयोगाच्या सदस्यपदी डॉक्टर अर्चना मुजुमदार यांची पण नियुक्ती करण्यात आली. ह्या 2 नियुक्त्या. तिसरी, महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे रुपाली चाकणकर यांची. ठीक आहे. या 3 नियुक्त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. राष्ट्रीय 2, आपली महाराष्ट्राची 1. आता जर आयोगाने ह्यांच्यावर डीपमध्ये प्रश्न विचारला तर विजय रहाटकर यांच्याविषयी थोडी जास्त माहिती तुमच्यासोबत असू द्या, कारण पहिलं असं काहीतरी घडलंय त्याच्यामुळे विचारू शकतात. आपल्या नोट्समध्ये आहे, इथं फक्त आपण फास्टमध्ये नियुक्त्या पाहत आहोत. सर्जन व्हाईस ऍडमिरल आरती सरीन यांची सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. पहिल्या महिला महासंचालक बनल्यात त्या, पहिल्या महिला महासंचालक. तुम्हाला इथं सशस्त्र दल वैद्यकीय सेवा महासंचालक हे दोन्ही शब्द फोडून लक्षात ठेवायचे. ठीक आहे. त्या 46व्या महासंचालक आहेत. क्रमांकही लक्षात ठेवा. अजून एक अशीच एक नियुक्ती आहे, कविता सहाय यांची नियुक्ती करण्यात आली DGMS म्हणून. म्हणजे काय? सर्जन व्हाईस ऍडमिरल कविता सहाय यांची नौदलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. ह्यांचं पण एक दल आहे, पण हे नौदल आहे. ठीक आहे. दोन्ही वैद्यकीय दलातले नियुक्ती आहेत, फक्त दल वेगवेगळे आहेत. ठीक आहे. सशस्त्र दल आणि हे नौदल. तर या सहाय या आधी मेडिकल कॉर्प्समध्ये कर्नल कमांडंट या पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. इथं जरी पहिल्या नसल्या महिला अधिकारी तरी ह्या मेडिकल कॉर्प्समध्ये कर्नल कमांडंट पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला होत्या. पहिल्या महिला आल्या, तुम्हाला 2 स्टार करून ठेवायचे. आयोग तुम्हाला काय करेल माहिती का? जास्त डीपमध्ये जर गेला आयोग जाणार नाही, मनात भीती बाळगू नका. मी सांगतोय कारण अवघड करून सांगणं आमचं काम असतं, आमचा धंदा त्यावर आहे. ठीक आहे. आरती सरीन आणि कविता सहाय ह्यांची फक्त ट्रान्सफर करेन इकडे तिकडं दोन्ही बी. इथं नौदल आहे आणि इथं कोणतं आहे? सशस्त्र दल. फक्त ते 2 शब्द फिरवायचे. तुमचा प्रश्न फिरवलेला असेल, 100% चुकलेला असेल, त्यामुळे आधीच चुकून ठेवा. मी तसं प्रश्न सेट केलेले आहेत आपल्या तसे प्रश्न सेट केलेले आहेत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये, टेन्शन घेऊ नका. मी सगळ्यात सोप्यापासून ते सगळ्यात अवघडपर्यंत सगळं करंट अफेअर करून ठेवलंय तुमच्यासाठी. जेवढा फायदा होईल तेवढा फायदा करून घ्या तुम्ही. ठीक आहे. परमेश शिवमणी यांची भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ह्याच्या आधी जे होते राकेश पाल यांचं
ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन झालं आणि ही नियुक्ती आपण 2023 मध्ये पाहिली होती राकेश पाल यांची. कितवे? 25वे महासंचालक. आणि यांचं डाय इन हार्नेस म्हणजे कामावर असताना म्हणजे निधन होणं ही एक सन्मानजनक गोष्ट आहे. ठीक आहे. परमेश शिवमणी एक लक्षात ठेवा. इंग्लिश मधले एक मन वापरले मी आता. रश्मिका मंदाना पुष्पाची बायको पिक्चर मधल्या, रिअल लाईफ मधली नाही. तर इंडियन सायबर क्राईम कोऑर्डिनेशन सेंटर, त्याला I4C म्हणतात, राष्ट्रीय ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. सध्या जे तुम्हाला मोबाईल फोनवर जे कॉल चालू आहेत ना, कॉल करायच्या आधी जी बेल येते मोठी की सायबर क्राईमला फसू नका, असं करू नका, तसं करू नका, ही त्याच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून ही काम करणार आहे. ठीक आहे. तुम्ही त्यांचं जरी नाही ऐकलं तर हिचं तरी ऐकताल, ह्या उद्देशाने त्यांना करण्यात आले. TV नरेंद्रन जागतिक स्टील असोसिएशनच्या, वर्ल्ड स्टील म्हणतात त्याला, अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आणि दुसरे भारतीय व्यक्ती ठरलेत या पदावर जाणारे. पहिले कोण आहेत? सज्जन जिंदाल यांची नियुक्ती आपण 2023 मध्ये पाहिली होती. ठीक आहे. आणि हे कोणते? तर टाटा स्टीलचे व्यवस्थापकीय संचालक आहेत ते. आणि टाटा स्टील तुम्हाला सांगायची गरज नाही. टाटाच्या गाडीला कोणती गाडी धडका? समोरच्या गाडीचा भुगा. ठीक आहे. टाटा का स्टील मजबूत. नोएल टाटा, टाटाचं नाव काढलं लगेच टाटा आले. हे टाटा स्नॅसचे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले ऑक्टोबर महिन्यामध्ये. कारण रतन टाटा यांचं निधन झालं, दुःखद निधन. त्यांच्या ठिकाणी आता रतन टाटा ऑलरेडी होते, त्यांच्या ठिकाणी आता त्यांचे सावत्र भाऊ इथे नोएल टाटा, त्यांची नियुक्ती करण्यात आली. टाटा कंपनी वेगळी आणि ते टाटा ट्रस्ट वेगळं. ठीक आहे. टाटा ट्रस्टचे अध्यक्ष हे आहेत आणि टाटा कंपनीचे यश चंद्रशेखरन आहेत. शुभा टोळे आंतरराष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याला IBRO म्हणतात. आणि या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या भारतीय शास्त्रज्ञ ठरल्यात आणि त्यातल्या त्या महिला पण आहेत. बरं, 2 स्टार इथं आलेच पाहिजे. आता लक्षात कसं ठेवायचं? तर शुभ असतं डोक्यावर टोळ आलेलं किंवा एक टेंगुळ आलेलं शुभ असतं डोक्यावर. का? तर ही आंतरराष्ट्रीय मेंदू संशोधन संस्था आहे, त्याच्या अध्यक्षपदी शुभा टोळे यांची नियुक्ती करण्यात आली. हे मराठी व्यक्ती आहेत, तुम्हाला नाव लक्षात ठेवावंच लागणार आहे. ठीक आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यांची नियुक्ती नोव्हेंबर महिन्यामध्ये भारताचे 51वे न्यायाधीश म्हणून करण्यात आलेली. ठीक आहे. 50वे आपले रिटायर झाले महाराष्ट्राचे कोण? धनंजय चंद्रचूड. क्रिस्टिना जॉर्जिवा हे IMFच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून 1 ऑक्टोबर पासून त्यांनी 5 वर्षाचा पदभार स्वीकारलाय. नियुक्ती करण्यात आली ती पाठीमागं, आता ते पदभार स्वीकारला यांनी. नाटो ऑलरेडी हे बघून झालंय आपलं. मार्क रुटे. नंतर काही संघटना त्याचे अध्यक्ष आहेत जे आपण मागच्या 1 वर्षामध्ये पूर्ण बघितले, 1.5 वर्षामध्ये. ते फक्त तुमच्यासाठी मी इथे एकत्र आणलेत. एवढे तुम्हाला करायचे आहेत. ठीक आहे. हे काळे निळे जे केलेत का हे आपण ऑलरेडी आताच पाहिलेत. बाकीचे मग 1.5 वर्षामध्ये आपण सगळे डिटेल वाईज पाहिलेले आहेत. एवढं पॉईंट एक महत्वाचा आहे. नंतर हे सुबिएंतो ऑलरेडी बघून झालेत आपले. शिगेरू हे इशिबा हे जपानचे पंतप्रधानपदी नियुक्त करण्यात आलेले 102वे प्रधानमंत्री जपानचे. ठीक आहे. शिगेरू इशिबा महत्वाचं नाव आहे. आता हे झाले महत्वाच्या नियुक्त्या वर्षभरातल्या. आता तुमच्यासाठी सोय करून देण्यात आलेली इथं वर्षभरात किंवा 1.5 वर्षामध्ये मागच्या जेवढ्या नियुक्त झाल्यात तेवढ्या ऑनलाईन मध्ये आणून ठेवल्यात. मिनिमम नका जास्त डाटा पाठ करू. परीक्षेला जायच्या आधी निदान एवढं तरी तुमच्या डोक्यामध्ये फिक्स ठेवा. कारण आपण जी तयारी करतोय ना एक्झामची, ती कंबाईनची परीक्षा आहे, त्याच्यामध्ये वन लाईनर थोडे जास्त असतात. त्याच्यामुळे हे वन लाईनर तुमच्या सोयीसाठी इथे एकत्र आणलेत मी. या नियुक्त्या ऑलरेडी आपण पाहिल्यात, आज बी पाहिल्यात, नोट्स आपल्या बॅचमध्ये पण पाहिल्यात, सगळ्या A to Z आणल्यात. फक्त इथं वन लाईन मध्ये आणल्यात मी. तुम्ही फक्त वाचत राहा, अभ्यास करा, मार्क आपोआप येऊन जातात. ठीक आहे. हे सगळं ऑलरेडी आपण पाहिले, आताच पाहिलेत सगळे. ठीक आहे. हे सगळ्या ऑनलाईन मधल्या नियुक्त्या आहेत, तुमच्या सोयीसाठी इथे एकत्र आणल्यात. रिव्हिजन मारत राहा, हे तुम्ही वाचून घ्या. आणि हे पंतप्रधान नवीन जेवढे वर्षभरात झाले ते सगळे, कारण ह्याच्यामध्ये जुळे विचारता आयोग नियुक्त्या. आणि सगळ्यात महत्वाचं हे 1.5 वर्षामध्ये मागचे जेवढे ब्रँड अँबॅसेडर आहेत ना ते सगळे एकत्र आणलेत. सगळे जेवढे आपण घेतले ते बी, जे नाही घेतले ते पण. तुम्हाला हे व्यवस्थित वाचून जायचं, 1 मार्क फिक्स करायचा आहे. ठीक आहे. सगळे तुमची सोय करून दिली मी. आता ते तुमचं काम आहे, तुम्ही कसा अभ्यास करताय. नवीन अध्यक्ष बदललेले, नवीन नियुक्त्या, सगळ्या महत्वाच्या नियुक्त्या ह्या ऑनलाईन मधल्या. काही डबल आलेत पण लक्षात ठेवा. हे सचिव जेवढे सचिव बदललेत, चान्सेस नाही सचिवपणा येण्याचे, पण एक लक्षात ठेवा 2-4 सचिव. कॅबिनेट सचिव, परराष्ट्र सचिव हे महत्वाचे असतात. आता ही आपली बॅच आहे 499ची मोठी बॅच, सगळ्याला माहिती आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवर किंवा इतर याच्यावर बघत असाल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे, ते जॉईन करा. युट्यूब तर आहेच आहे, ॲप लिंक आहे, ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फ्रीमध्ये डाटा आहे, बऱ्यापैकी बाकीचे पण आपले कोर्सेस आहेत. ठीक आहे. परत भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.